मध्ये फी सोडून काहीच घेत नाही. मराठी शाळेत आपल्याला फुकट शिक्षण मिळत असते, पण इंग्रजी शाळेत आपल्याला शाळेची फी वेगळी, बसची फी वेगळी, म्हणून मला मराठी शाळा आवडते. आता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आता दुसरं कोण सांगणार आहे? खूप आनंदमय वातावरण असते आणि इंग्रजी शाळेत नुसतं वर्गात बसून राहायचं आणि इकडून तिकडून नुसते शिक्षक येत राहणार. मोकळं वातावरण तिथं कुठेच नसतं. आणि मराठी शाळेत असं मोकळं वातावरण असतं, आपल्याला आपण जे करायचं ते करू शकतो. इथं आनंदीमय वातावरणात शिकवतात, खेळवतात, खूप आनंदी आणि इथं शिकायला सर्व मुलांना आवडते. मराठी शाळेमध्ये इंग्रजी, गणित सर्व विषय शिकवतात. इंग्रजी शाळेमध्ये फक्त इंग्लिश शिकवतात. रोज खेळणे, शिकवणे यातून आम्हाला सगळे कळते. इंग्रजी शाळेत थोडंफार शिकवतात, त्याच्यामुळे मला मराठी शाळा आवडते. वा. बाकी मराठी शाळेमध्ये सर्व काही असते. मराठी शाळेमध्ये सर्व शिकवतात. खेळाच्या स्पर्धा असल्या खेळ शिकवतात, भाषणाच्या स्पर्धा असल्या भाषण, असे सर्व काही शिकवतात. म्हणून मला मराठी शाळा खूप आवडते. वा. कितवीला? चौथीला. वा. मराठी शाळा का आवडते? मला मराठी शाळा आवडते कारण मराठी शाळेत मॅडम आम्हाला स्पर्धेत भाग घ्यायला लावतात, परीक्षेला बसवतात आणि खूप मार्गदर्शन करतात. त्यामुळे मला मराठी शाळा खूप आवडते. सुंदर. मला मराठी शाळा आवडते कारण इंग्लिश शाळेत इंग्रजी शिकवतात आणि मराठी शाळेत मराठी, इंग्रजी आणि गणित शिकवतात आणि बुद्धिमत्ताही शिकवतात. म्हणून मला मराठी शाळा आवडते. वा. आवडते तिथं पुस्तकं, वह्या, बूट, कपडे मिळतात. मस्त वातावरण असतं. इंग्रजी शाळेत नुसतं इंग्रजी शिकवितात. खरं तर मी सर तुमचा प्रथमतः मनापासून आभार व्यक्त करतो. आपण या कार्यक्रमासाठी या खेडेगावात वेळ दिलात. तुमचे प्रवचन, तुमचं मार्गदर्शन तमाम महाराष्ट्राला माहिती आहे. त्याबद्दल आपण जो सुरुवात केली की मराठी शाळा आणि इंग्लिश शाळा कुठलीही असली तरी त्यामधून शिक्षणच दिलं जातं, परंतु मराठी शाळा आणि एस टी महामंडळ हे महाराष्ट्राचं अस्तित्व आहे. ते टिकलं तर आपला समाज, संस्कृती टिकणार आहे आणि ही काळाची गरज आहे. आज आपल्याकडे 50,000 रुपये भरून इंग्लिश शाळेत पाठवतो म्हणजे ती शाळा चांगली, किंवा मराठी शाळेत आपण पैसे न देता फुकट शिक्षण देतो म्हणजे ती शाळा खराब किंवा ती चांगली असं नाही. शाळा ही अस्तित्व जर महाराष्ट्राचं टिकवायचं असेल, मराठी शाळा ही महाराष्ट्राची संस्कृती अस्तित्व आहे आणि ही टिकलीच पाहिजे. हे माझं वैयक्तिक मत आहे. मी या निमित्ताने ते आपल्यापर्यंत पोहोचू इच्छितो. धन्यवाद. मराठी शाळा आणि ही मराठी भाषा वास्तविक पाहता आपण महाराष्ट्रात जन्माला आलो आहोत आणि महाराष्ट्राची मायबोली ही मराठी आहे आणि मराठीतूनच शिक्षण घेताना मराठी भाषा अशी आहे की तिच्यामध्ये अनेक प्रकारचा अर्थ, गूढ अर्थ लपलेला आहे. ते गूढ अर्थ इतर भाषेमध्ये नाही. अनेक प्रकारच्या एका शब्दाला अनेक शब्द ही मराठीमध्ये आहेत. म्हणून मराठी ही अशी भाषा आहे का याच्यामध्ये खूप खोलवर दडलेलं आहे आणि ह्या मराठी भाषेतूनच मुलं उत्तीर्ण झाली पाहिजे. इंग्रजी भाषेपेक्षा मराठी कधीही भाषा चांगली आहे आणि ह्या महाराष्ट्राला तिचा अभिमान पाहिजे. आपण महाराष्ट्रात जन्माला आलेलो आहोत म्हणून मराठी भाषेवर आपलं चांगल्यापैकी प्रभुत्व पाहिजे. ताईंसाठी एकदा जोरदार करावं टाळ्या आपण जाऊया. मराठी शाळेमध्ये जे आईवडील मुलांना शिकू शकत नाही ते शिक्षक शिकवतात. हात धुण्यापासून ते दररोज आंघोळ करण्यापर्यंत सुद्धा शिक्षक मार्गदर्शन करतात व सर्व गोष्टी गोरगरीब मुलांना सहज मिळून जातात तिथे. त्यामुळे मराठी शाळा खूप चांगली. आणि इंग्लिश शाळेमध्ये फक्त इंग्रजी, जी मुलं इंग्रजी शाळेत जातात त्या मुलांना इंग्रजी सोडून काहीच बोलता येत नाही. 100 पर्यंत उजळणी पण म्हणता येत नाही. पण मराठी शाळेमध्ये मुलांना सर्व कला अवगत होतात. यामुळे मला मराठी शाळा मराठी शाळा ही आपली मराठी भाषेमध्ये ती आणण्याचं कारण काय होतं? महावैष्णवमाऊली ज्ञानोबाराय म्हणू शकले असते. संस्कृत भाषेमध्ये खऱ्या अर्थानं गीता आहे, मग ती त्या भाषेतच समजून घेतली पाहिजे. त्या भाषेचा अवडंबर का निर्माण केलं नाही तर समाजाला समजेल उमजेल अशा मराठी भाषेमध्ये का आणली? प्रश्न आम्हाला पडत नाही.
कारण खऱ्या अर्थानं समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जी गोष्ट समजताना सोपी जाते ती समजून घेण्यासाठी जी भाषा त्या त्या राज्यात निर्माण होत असते, ज्या भाषेमधून शिकणं सोपं जातं आणि ती आपली भाषा असते जिला आपण मातृभाषा म्हणतो. आणि मातृभाषेलाच आज अवकळा येणार असेल तर उद्याचा कोणता समाज निर्माण करणार आहोत याचा विचार होणं गरजेचं आहे. कारण मराठी शाळा निर्माण होत असताना आता मला काही प्रश्न पहिल्यांदा पालकांना विचारायचे आहेत आणि तीनही गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्यात. त्यामुळं माझा पहिला प्रश्न आहे की आता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांना पाठवावं की मराठी माध्यमात? आता खऱ्या अर्थानं व्यक्ती स्वातंत्र्य आहे सर, प्रत्येकाला प्रत्येकाच्या भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. मी जर इथं बोलत असेल तर बोलताना पहिल्यांदा माझ्या मनाला मी प्रश्न विचारला पाहिजे की माझी मुलं शिकतात कुठं? आणि मी बोलण्याच्या अगोदर स्पष्ट करतो मला याचा अभिमान आहे आणि व्यासपीठाच्या खऱ्या अर्थानं प्रारूपावरती उभं राहून सांगतो माझ्या मुलांचं पूर्ण शिक्षण मराठी शाळेतच होणार आणि ते आज मराठी शाळेतच आहेत आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. याचं कारण आहे आता खऱ्या अर्थानं इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि मराठी माध्यमाच्या शाळा. आता प्रश्न आपण सोपे करूयात. सोपे करण्यासाठी पहिला प्रश्न येतो की मराठी शाळेत मुलांना पाठवताना पालकांचा दृष्टिकोन चुकीचा का होऊ लागला? आज आपण व्यापारीकरणामध्ये जगतो. समोर जे दाखवलं जातं ते खरं मानण्याची आपल्याला सवय लागली आहे. आज जर तुम्ही पाहिलं तर जगाच्या पाठीवर सगळ्यात सुंदर शिक्षण पद्धती कुठे असेल तो देश म्हणजे फिलिपाईन्स. फिलिपाईन्स या देशामध्ये इयत्ता 10वीपर्यंत कोणतीही परीक्षा घेतली जात नाही. परीक्षा 10वीपासून पुढे सुरू होतात. फिलिपाईन्समध्ये मुलगा जन्माला आल्याबरोबर शाळेत घालण्याच्या अगोदर तिथे खऱ्या अर्थाने एक मोठा हॉल असतो. त्या हॉलमध्ये खूप साऱ्या गोष्टी ठेवलेल्या असतात आणि त्या छोट्या मुलाला त्या ठिकाणी सोडलं जातं आणि CCTVवरती त्या मुलावरती लक्ष ठेवलं जातं आणि तो मुलगा ज्या ठिकाणी जास्त वेळ रमतो त्याचं ते कार्यक्षेत्र आहे हे त्या ठिकाणी समजलं जातं, नोट डाऊन होतं आणि त्यानंतर त्या मुलाच्या शिक्षणाला सुरुवात होते. आता प्रश्न असा आहे की फिलिपाईन्ससारख्या देशामध्ये शिक्षणाची सगळ्यात सुंदर व्यवस्था असताना उद्या जर तुमच्या मुलाला डॉक्टरेटला पाठवायचं असेल किंवा बाहेर शिक्षणासाठी पाठवायचं असेल तर आपल्या डोळ्यासमोर 2च देश येतात, एक म्हणजे अमेरिका आणि दुसरी म्हणजे इंग्लंड. असं का? म्हणजे ज्या फिलिपाईन्समध्ये शिक्षणाच्या प्रचंड सुंदर सुविधा आहेत पण त्या देशाकडं न जाता आम्ही अमेरिका किंवा इंग्लंडकडे जातो याचं सोपं कारण पालक म्हणून असं आहे आमच्या डोळ्यासमोर रोज दिसतं अमेरिकेमधल्या किती सुंदर संस्था आहेत, आम्हाला इंग्लंडमध्ये किती सुंदर अभ्यासक्रम आहे याच्या ॲड्स पाहायला मिळतात, त्याच्या जाहिराती आम्ही पाहतो आणि त्या जाहिराती आमच्या माइंडवरती इतकं कमांड करतात की ह्या देशामध्ये शिक्षण सुंदर आहे असं आपण ठरवून मोकळं होतं. कारण जाहिरातींच्या युगामध्ये राहताना या गोष्टींना तितकंच महात्म्य आहे. याचं आणखी सोपं उदाहरण करून सांगतो. आईनं 20 वर्ष फेअर अँड लवली लावली. किती वर्ष? किती? तरी आई गोरी झाली. आईनं 20 वर्ष फेअर अँड लवली लावली तरी आई गोरी झाली नाही. तरी मुलगी रोज शाळेत येताना फेअर अँड लवली लावूनच. मग 20 वर्षामध्ये फेअर अँड लवलीनं गोरं झालं नाही हे कळालं पण रोज पाहिलेल्या जाहिरातींमुळं आजही ती फेअर अँड लवली लावली. हा जाहिरातींचा परिणाम आमच्यावरती होतो आणि इथूनच शिक्षणाच्या व्यापारीकरणाला सुरुवात होते. आम्ही बोलतो इंग्रजी माध्यमांच्या शाळा अशा आहेत, मराठी माध्यमांच्या शाळा अशा आहेत, पण या जाहिरातीच्या युगामध्ये जेव्हा आम्ही त्या गोष्टी पाहतो तेव्हा आम्हालाही असं वाटतं की इंग्रजी माध्यमांच्या शाळा बेटर आहेत, चांगल्या आहे, आमच्या मुलांना तिथंच शिक्षण मिळेल. कारण आपल्याकडं पहिल्यापासून सवय आपल्याला चांगलं वाटत, आपल्या घरात सुंदर TV आहे, तिच्यावरती सगळे चॅनल लागतात, पण शेजारच्यानं घर बांधल्यानंतर 62 इंची स्क्रीन आणली म्हणून आपल्याला झोप यायची बंद. कारण आपण कशी सोपी गोष्ट सांगतो. गोष्ट ऐकायला आवडते ना तुम्हाला, मग या गोष्टीचा सार तुम्ही मला सांगाल बरोबर. आता खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो आपली अवस्था कशी पालकांना विशेषत्वानं. एक दगडफोड्या होता. दगड फोडायचं काम तो रोज करायचा. एक दिवस सकाळची वेळ होती
आणि त्या दगडफोड्यानं आपले हत्यारे घेतल्याने तो निघाला होता. मागून एका राजाची स्वारी येत होती आणि राजाची स्वारी म्हटल्यानंतर 2 सेवक पुढे धावत होते. त्या सेवकांनी या दगडफोड्याला रस्त्याच्या बाजूला ढकललं आणि सांगितलं, अरे दगडफोड्या वेडा आहेस का? मागून राजे येत आहेत, हो बाजूला. आता दगडफोड्या खाली पडला. अंगावर धूळ माखली होती, ती धूळ त्याने बाजूला झटकली आणि राजाच्या जाणाऱ्या स्वारीकडे पाहत राहिला आणि मोडोमोड विचार करू लागला, देवा मी काय पाप केलं होतं की मला एका दगडफोड्याचा जन्म दिला? अरे मी जर राजा असतो तर अशा रथात बसलो असतो, मी किती श्रेष्ठ ठरलो असतो, या जगात मी श्रेष्ठ असतो. पण खऱ्या अर्थानं आकाशात वीज चमकली आणि आकाशातून आकाशवाणी झाली, दगडफोड्या आज मी तुझ्यावर प्रचंड प्रसन्न आहे आणि आज मी तुला वर देतो की 2 मिनिटानंतर तुझा राजात रूपांतर झालेलं असेल. दगडफोड्याने डोळे मिटले. 2 मिनिटाचा वेळ गेला आणि जसे डोळे उघडले त्याला कळून चुकलं, आता माझं राजात रूपांतर झालंय, मी आता श्रेष्ठ आहे. आता खऱ्या अर्थानं दुपारी 12ची वेळ झाली. राजाचे शाही स्नान सुरू होणार होतं म्हणून त्याला दासी ओवळत होत्या. आंघोळ सुरू झाली, पण त्याच वेळी तळ्याच्या काठेवर बसलेला राजा आंघोळ करत असताना दुपारचे 12 वाजले होते आणि 12 वाजता सूर्य कुठं असतो? डोक्यावर. आणि जशी सूर्याची किरणं अंगावर पडली त्या राजाच्या खऱ्या अर्थानं अंगातून घाम येऊ लागला आणि राजा मनोमन विचार करू लागला, कारण आत्ताचं खारं पाणी त्या काळातच असावं, राजाही टाकलाच होता, त्यामुळं घाम थोडा जास्त वाढला. आणि मग तो विचार करू लागला की दगडफोड्या होतो वाटायचं राजा श्रेष्ठ आहे, पण आज राजा झाल्यावर कळलं या जगात राजा श्रेष्ठ नाही, राजालाही घाम फोडण्याची ताकद असणारा सूर्य श्रेष्ठ आहे. मी जर सूर्य असेल तर. पुन्हा आकाशवाणी झाली की ठीक आहे दगडफोड्या, तू दगडफोड्या होतास वाटायचं राजा व्हावं, राजा झाल्यानंतर तुला वाटतं सूर्य व्हावं, 2 मिनिटांनंतर तुझा सूर्यात रूपांतर झालेलं असेल. त्यानं डोळे मिटले. 2 मिनिटांचा वेळ निघून गेला आणि आता त्याने डोळे उघडले, त्याचं एका सूर्यात रूपांतर झालं होतं. त्याला कळून चुकलं जगात मी श्रेष्ठ आहे. आणि जसं त्याला कळालं त्यानं आपली सगळी ताकद प्रचंडपणाला लावली आणि सूर्याची किरणं आता वेगानं पृथ्वीवर येऊ लागली. सगळीकडं त्राहिमाण माजलं. बाहेर पडले लोक मंडपाकडं, घराकडं, गोठ्याकडं धावू लागली. प्रत्येकजण सावलीचा आधार घेऊ लागला आणि सावलीत जाऊन बसू लागला. आता सूर्याला कळून चुकलं या जगात मी श्रेष्ठ आहे. पण नेमकं त्यावेळेस एक ढग मात्र खालून वाहत होता आणि तो जसा सूर्याच्या खाली आला आता सूर्याची सगळी किरणं रोखली गेली आणि आता त्याचा प्रकाश मात्र खाली पडेनासा झाला. आणि पुन्हा त्यानं डोक्याला हात लावला. दगडफोड्या होतं वाटायचं राजा श्रेष्ठ आहे. राजा झाल्यावर कळलं राजाची ताकद खऱ्या अर्थानं कमी करणारा तो सूर्य श्रेष्ठ आहे. सूर्य झाल्यावर कळलं सूर्यही नाही, सूर्याची ताकद रोखणारा ढग श्रेष्ठ आहे. मी जर ढग असेल तर. पुन्हा आकाशवाणी झाली, ठीक आहे दगडफोड्या, दगडफोड्या होताच वाटायचं राजा व्हावं, राजा झाल्यावर वाटलं सूर्य व्हावं. आता सूर्य झाल्यावर तुला कळतंय की सूर्याची ताकद रोखणारा ढग आहे, मला ढग व्हायचंय. 2 मिनिटं डोळे मीट, तुझं ढगात रूपांतर झालेलं असेल. त्यानं 2 मिनिटं डोळे मिटले. त्याचं एका ढगात रूपांतर झालं होतं. त्याला कळून चुकलं या जगात मी श्रेष्ठ आहे, ब्रह्मांडात माझ्यापेक्षा शक्तिशाली कुणी नाही. आणि त्यानं आपली सबंध ताकद पणाला लावली आणि पाहता पाहता खऱ्या अर्थानं पाऊस कोसळू लागला. अरे मोठमोठे खऱ्या अर्थानं झाडं उन्मळून पडू लागली. सगळीकडं त्राहिमाण माजलं. महापुरासारखी अवस्था निर्माण झाली. ढगाला कळून चुकलं या जगात मी श्रेष्ठ आहे. पण 2 मिनिटांचा वेळ गेला आणि त्या ढगाचं लक्ष एका डोंगराच्या कडेला गेलं. डोंगराच्या कडेला पडलेला एक दगड होता. आता सगळं झाडं वाहत होती, तो दगड मात्र त्या डोंगराच्या कडेला अडकून पडलेला तसाच होता. बराच वेळ गेला आणि मग मात्र त्या ढगाला कळून चुकलं, ढग होतो ना वाटायचं मी श्रेष्ठ आहे, पण या ढगाची ताकद जर कोणी रोखू शकत असेल तर तो दगड आहे. अरे या ढगापेक्षा दगड श्रेष्ठ आहे. मी जर दगड असतो तर. पुन्हा आकाशवाणी झाली, ठीक आहे दगडफोड्या होताच वाटायचं राजा व्हावं, राजा झाल्यावर वाटलं सूर्य व्हावं, सूर्य झाल्यावर कळलं ढग व्हावं, ढग झाल्यावर तुला कळतंय की ढगाची ताकद रोखणारा तो दगड श्रेष्ठ आहे. जर दगड झालो तर. 2 मिनिटं डोळे मिट, तुझे एका दगडात रूपांतर झालेलं असेल. त्यानं डोळे मिटले. 2 मिनिटांचा वेळ निघून गेला आणि त्याचा आता मात्र एका दगडात रूपांतर झालं होतं. त्याला कळून चुकलं आता जगात मी श्रेष्ठ आहे, आता माझी ताकद कोणी हिरावून घेऊ शकत नाही. 1.5 महिना निघून गेला.
तो आनंदात होता. आणि एक दिवस नेमकं त्याच रस्त्यानं एक दगडफोड्या चाललेला होता आणि दगडफोड्याची नजर त्या दगडावर गेली आणि त्याला कळून चुकलं आपल्याला एक मूर्ती बनवायची, एक शिल्प बनवायचं आहे. आणि ते शिल्प बनवण्यासाठी जो दगड हवा आहे, हा दगड त्यासाठी कामी येऊ शकतो. आणि तो त्या दगडाच्या जवळ गेला. त्यानं पाहिलं यापासून सुंदर मूर्ती बनेल. त्यानं आपल्या पिशवीतला हातोडा छन्नी काढली आणि त्या दगडावर मारायला सुरुवात केली. जशा हा छन्नीचा ठोका पडला, हातोडा जसा त्या छन्नीवर पडला, तसं आता डोकं चोळत विचार तो दगडफोड्या करू लागला. दगडफोड्या होतो वाटायचं राजा श्रेष्ठ आहे. राजा झाल्यावर कळलं राजाची ताकद कमी करणारा सूर्य श्रेष्ठ आहे. सूर्य झाल्यावर कळलं सूर्यापेक्षा ढग श्रेष्ठ आहे. ढग झाल्यावर कळलं ढगही नाही, ढगाची ताकद रोखणारा दगड श्रेष्ठ आहे. पण आज दगड झाल्यानंतर कळतंय या ब्रह्मांडात दगड सुद्धा नाही, दगडालाही फोडणारा दगडफोड्या श्रेष्ठ आहे. नेमकं आमची आज हीच अवस्था झाली आहे. कारण आज आमच्याकडे सगळं आहे, ते सामर्थ्य आहे, पण आम्हाला इतरांचं चांगलं वाटतंय आणि त्या नादामध्ये मात्र आम्ही आमच्या मुलांचा खऱ्या अर्थानं बुद्धिमत्तेचा आणि त्यांच्या विचारांचा गळा घोटतोय. यापेक्षा शोकांतिका कोणती असावी. आणि आज जर प्रामुख्यानं पाहायला गेलं आमच्या मराठी शाळांची हीच अवस्था झाली आहे. आज चांगला माणूस बनवण्याची फॅक्टरी या ब्रह्मांडात कोणती असेल तर ती फॅक्टरी म्हणजे खऱ्या अर्थानं आमच्या मराठी शाळा आहेत. पण आज मराठी शाळेंकडे दुर्लक्ष करून आम्ही आमच्या मोठेपणासाठी खऱ्या अर्थानं इंग्रजी माध्यमांच्या शाळेंकडे जातोय. पण तिकडं जात असताना मुलं त्या पद्धतीने घडतायत का? 50,000 वर्षाला खर्च केल्यानंतर आमची मुलं खरंच घडतायत का? याकडं पाहण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही. यापेक्षा शोकांतिका कोणती असावी सगळ्यात मोठी गोष्ट आहे. अहो खऱ्या अर्थानं कारण आता आम्ही शिक्षण घेतोय म्हणजे आम्ही शिक्षण घेतोय की फॅशन म्हणून घेतोय? आम्ही शिक्षण मुलांना देतोय हे संस्कारांचं देतोय की फक्त मार्कवंत बनवण्यासाठी देतोय? हा प्रश्न मात्र पालक म्हणून आपल्याला पडतोय का? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण माणसाच्या 3 गरजा आहेत, प्रमुख गरजा. कोणत्या? अन्न, वस्त्र, निवारा. आपल्याला जर चांगलं अन्न खायला मिळालं, आपल्याला जर चांगले वस्त्र मिळाले आणि आपल्याला राहण्यासाठी चांगलं घर मिळावं ही प्रत्येकाची गरज आहे. पण चांगलं अन्न तेव्हाच मिळेल जेव्हा आपल्या खिशात पैसा. बरं काहींच्या खिशामध्ये पैसाही आहे पण काय खायचं ते कळत. मग काय खावं हे कळण्यासाठी काय असावं? ज्ञान. आणि ज्ञान कशापासून मिळतं? शिक्षणापासून. व दुसरी गरज आहे आपली वस्त्र. चांगले वस्त्र घेता यावेत किंवा चांगले वस्त्र वापरावेत ही गरज आपल्याला पूर्ण करायची असेल त्यासाठी आवश्यक आहे ते शिक्षण. आणि शेवटची गरज निवारा, तीही शिक्षणाशिवाय मिळू शकत. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांच्या अगोदर सगळ्यात मोठी मूलभूत गरज जर आपली कोणती असेल ती म्हणजे शिक्षण आहे. आणि त्याकडंच आज आम्ही दुर्लक्ष करतोय. आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि म्हणूनच आता खऱ्या अर्थानं माझा प्रश्न पालकांना आहे, पालकांनी शांतपणे यावर विचार करावा ही अपेक्षा आहे. मुलगा जन्माला येणार तर मुलगा जन्माला येण्या अगोदर आपली अपेक्षा काय असते? पालकांना प्रश्न आहे. आणि आता मुलांनी लक्ष द्यायचंय आपले मम्मी पप्पा उत्तर काय देत आहेत. मुलगा जन्माला येण्याच्या अगोदर आपली अपेक्षा आहे की आपल्याला एक तर मुलगी जन्माला यावी किंवा मुलगा जन्माला यावा. जोपर्यंत ते बाळ जन्माला येत नाही तोपर्यंत. बरोबर? पालकांना प्रश्न आहे. मान्य? मुलगा जन्माला आल्यानंतर जन्माला येताना प्रश्न असतो तो चांगला गोरापान सुंदर जन्माला आला पाहिजे. शाळेत जाईपर्यंत वयाच्या 5व्या वर्षीपर्यंत अपेक्षा असते की त्यानं पहिल्यांदा आई हा शब्द उच्चारला. 6वीला गेल्यापासून शाळेत गेल्यानंतर माझा मुलगा हुशार झाला. 5वीला गेल्यानंतर त्याला चांगलं इंग्रजी आणि चांगलं खऱ्या अर्थानं शिक्षण मिळालं. 10वीला गेल्यानंतर तो पहिला शाळेत आला. 12वीला गेल्यानंतर त्याला 90% पुढे मार्क मिळाले. खऱ्या अर्थानं मुलगा कॉलेज संपल्यानंतर चांगल्या नोकरीला लागला. नोकरीला लागल्यानंतर चांगली गोरीपान बायको त्याला मिळाली. बायको चांगली मिळाल्यानंतर आता नातवंड आपल्याला अंगा खांद्यावर खेळायला मिळाली.
आता त्याच्याकडे चांगला पैसा, आपल्याला समाजामध्ये आपलं स्टँडर्ड सांगता आलं कुठपर्यंत? जोपर्यंत तुम्ही 65 पर्यंत जात नाही तोपर्यंत. पण एकदा तुम्ही 70 पर्यंत गेले ना, अंथरुणावर गेले, तर तुमची अपेक्षा काय आहे? आपल्या मुलानं खूप सारा पैसा अमेरिकेत जाऊन कमवला पाहिजे, अपेक्षा आहे का? आपल्या सुनेनं 24 तास नोकरी केली पाहिजे, अपेक्षा आहे का? बरं 12 तास नोकरी केली पाहिजे, अपेक्षा आहे का? आपल्या मुलानं आपल्याला चांगलं सांभाळलं आणि आपल्या मुलांना आपण डोळे मिटेपर्यंत आपलं नाव राखलं, मग आता मला सांगा, जे पेरलं तेच उगवणार. मग आम्ही जर त्याला फक्त मार्कवंत बनवणार असू तर तो तुमच्या उतारवयामध्ये त्या मार्कांच्या बळावर पैसेच कमवणार. पण जर त्याला तुम्ही आत्तापासून संस्कारानंही घडवलं तर उतारवयात तो तुमची काळजी घेणार. मग आता मला सांगा की जर तुम्हाला आत्तापासून त्या गोष्टी घडवायच्यात, तर आता इथं ज्यांची मुलं इंग्रजी माध्यमांच्या शाळेत आहेत असे जे पालक आहेत त्यांनी बोटवर करा. वा, सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. आता सर, खऱ्या अर्थानं काही प्रश्न आपण जाणीवपूर्वक चर्चेमध्ये येऊयात आणि मला वाटतं सरांकडे माईक द्यावा. आणि सर, विनंती आहे, पालकांचे डोळे उघडण्यासाठी आणि मुलांनाही काही गोष्टी कळण्यासाठी तुम्ही थोडंसं बोलावं, ही माझी अपेक्षा आहे. सरांकडे माईक जाऊ द्यात. आता खऱ्या अर्थानं इंग्रजी माध्यमांची शाळा आणि मराठी माध्यमांच्या शाळा यामधला पहिल्यांदा फक्त आपण फरक समजून, व्यक्ती आपल्या मुलांच्या चांगल्याबद्दलच विचार करत असतो. मग सरांनी जेव्हा आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवलं त्यावेळेस त्यांची काहीतरी मानसिकता असणार आहे. मग ती मानसिकता, सर, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जेव्हा आपला मुलगा गेला तेव्हा एक मानसिकता आपण ठेवत असतो त्या मुलांसाठी. तुमची मानसिकता त्यावेळेस काय होती? प्रथमतः सगळ्यांना नमस्कार. मी राहुल भोवाळ आणि याच गावचा आहे. मी नोकरी करत होतो सर. तर आर्मीमध्ये नोकरी करत असताना मला एक अपेक्षा होती की माझे मुलं माझ्यापेक्षा चांगले शिकावेत आणि त्यांनी जेवढे मी कष्ट केलेत तर त्यांना तेवढे कष्ट न येऊ आणि ते जगाच्या कॉम्पिटिशनमध्ये कुठं कमी नाही पडू. म्हणून मी प्रथमतः तो निर्णय घेतला की माझे मुलं माझ्यापेक्षा चांगले शाळेत शिकून माझ्यापेक्षा चांगलं काहीतरी मोठं नाव करावं. त्याच्यामुळं आणि मी आर्मीमध्ये नोकरी करत असल्यामुळं घरी माझ्याकडे लक्ष द्यायला फार वेळ कमी होता, कारण की वर्षातली मला 2 ते 3 महिने सुट्टी होती. तर ते जर चांगल्या शाळेत शिकले तर त्यांना चांगलं वळण लागेल अशी एक माझी स्वतःची विचार होता. त्याच्यामुळे प्रथमतः मी तो निर्णय घेतला इंग्रजी शाळेत टाकण्याचा. आणि त्यानंतर आता जो हा विकास झाला आहे आपल्या गावचा, मराठी शाळेचा विकास झाला आहे, खंडाळे असतील किंवा अजून त्यांच्याबरोबर भरपूर सहकारी असतील, तर हा सर विकास त्यावेळेस नव्हता. म्हणजे खरं सांगू तर हे खंडाळेंनी यांनी हा जो मराठी शाळेचा कायापालट केला आहे किंवा याचा जो प्रचार केला आहे तो पहिल्यांदा नव्हता. आणि आता जसं तुम्ही पण सांगितलं सर, ज्या शाळेचा प्रचार असतो किंवा ज्या शाळेचं नाव पुढं असतं, जसं आपण एक जाहिरात बघतो टी व्हीवर, समजा लाईबॉयची जाहिरात बघितलं तर आपण तो लाईबॉय साबण घरी आणतो, किंवा आपण फेअर अँड लवलीची जाहिरात बघितली तर ती फेअर अँड लवलीच आपण घरी घेऊन येतो. तर तशाच प्रकारे ह्या इंग्रजी शाळेंचं पण आहे सर. ह्या इंग्रजी शाळेंची जाहिरात जशी आहे तसं आपण विचार करतो का माझा मुलगा किंवा माझी मुलगी त्याच शाळेत जावा, ही प्रथम गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट अशी सर, त्या शाळेचं आपण काही जरी म्हटलं तरी रिझल्ट पण आहे सर त्याचा, आणि त्याच्यामुळे आपण विचार करतो का माझा मुलगा किंवा माझी मुलगी त्या शाळेत जावी. आणि आता दुसरी गोष्ट आहे मराठी शाळा. तर मराठी शाळेचा पण आता होतोय सर, कायापालट होतोय, यांचा पण रिझल्ट आपण बघतोय, यांचा रिझल्ट पण यायला सुरुवात झाली. आपण ही जी मोहीम केली मराठी शाळा जगल्या पाहिजेत या दृष्टीने इथले मी शिक्षक बघतोय सर, तर हे शिक्षक पण फार मुलांकडे लक्ष देतात आता सध्या, आणि हे रिझल्ट पण देतील अशी माझी अपेक्षा आहे सर, आणि ते नक्कीच पूर्ण करतील. धन्यवाद. आणि अजून एक प्रश्न सर आपल्याला आहे की फार सुंदरपणे आपण आपली भूमिका मांडलीत. पुन्हा एकदा सरांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्यात, कारण खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम व्याख्यानाचा नाही आहे. ॲक्च्युली हा संवादच गावात कधी होत नाही, आणि जेव्हा हा संवाद होतो तेव्हा काही गोष्टी स्पष्ट होतात. आणि विशेषत्वानं एक गोष्ट आणखी महत्त्वाची आहे
की सर जेव्हा तुम्ही इंग्रजी माध्यमांची शाळा निवडली तेव्हा तुम्ही त्या शाळेकडं काय पाहिलं होतं? सर जसं मी आता तुम्हाला सांगितलं, मुख्यतः त्या शाळेचं चर्चा ऐकली होती मी आणि त्याच्यानंतर चर्चा ऐकून त्या शाळेचा मी रिझल्ट पण पाहिला होता. पारनेर पब्लिक स्कूल जवळपास सगळ्यांना माहिती असेल, मस्के सरांची शाळा आहे पारनेरला आणि त्याचा रिझल्ट पण सर टॉप आहे आणि मी स्वतः माझ्या मुलांचा रिझल्ट बघतोय तर मुलांचा पण रिझल्ट भरपूर आहे. आणि ह्या पण शाळेचा आता सध्या मी इथं पण जसं हा रोकडे याचे सर 30पर्यंत पाठ आहेत, म्हणजे ह्याही शाळेचा रिझल्ट काही कमी नाही. पण कधी आहे आता हे शिक्षक वर्ग जास्त लक्ष दिल्यापासून. आणि सर पुढचा प्रश्न असा आहे की आत्तापर्यंत जेवढ्या पॅरेंट मिटिंग झाल्यात, हो. म्हणजे इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये एक नियम असतो की पॅरेंट मिटिंगला आपल्याला जावंच लागतं. नक्कीच. तर पॅरेंट मिटिंगला तुम्ही प्रत्येक वेळेस जाता? सर मी आता तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे मी जेव्हा नोकरीला होतो तेव्हा मला नाही शक्य झालं, पण जेव्हा मी सुट्टीवर होतो किंवा आता मी रिटायर झालोय तर आता मी प्रत्येक पॅरेंट्स मिटिंग अटेंड करतो आणि प्रत्येक पॅरेंट्स मिटिंगला जातोय सर. आता पॅरेंट मिटिंगला गेल्यानंतर तिथं होणारी जी चर्चा आहे सर, हो. ही मराठीमध्ये होते की इंग्रजीमध्ये होते? नाही, मराठीमध्येच होतं. मराठीमध्ये होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं की या मीटिंगमध्ये ज्या काही संकल्पना येतात ह्या संकल्पना पालक ॲग्री करतात? नक्कीच सर, पालक. आणि याही पुढे जाऊन आता पुढचा प्रश्न सर शेवटचा विचारतो हो. की आत्तापर्यंत जेवढ्या तुम्ही पॅरेंट मिटिंगला गेलेले आहात किंवा शाळेबद्दल बोलत आहात त्यावेळेस त्या शाळेमध्ये त्या गावचं राजकारण दिसलं का? सर राजकारण नाही दिसलं, मला नाही वाटत. नाही, राजकारण नव्हतं त्या गावात, याचं शाळेत नव्हतं राजकारण. एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. धन्यवाद सर. धन्यवाद. आता पालकांसमोर माझा एक प्रश्न आहे, कारण तुम्ही सगळे मराठी मीडियमचे पालक आहात, म्हणून आता माझा पुढचा प्रश्न आहे. 3 गोष्टी सगळ्यात इम्पॉर्टंट आता सरांनी सांगितल्या सर. पहिली गोष्ट त्यांनी अशी सांगितली की ज्याप्रमाणे जाहिरात, की एक गोष्ट असते की कोणतीही गोष्ट उठल्याबरोबर आपल्याला कळत नाही. मग जर ती गोष्ट कळतच नाही तर ते कळण्यासाठीचं जे माध्यम आहे ती मार्केटिंग सोर्स आहेत. झेडपी शाळेंचं मार्केटिंग आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळेंचं मार्केटिंग, पहिला मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पॅरेंट मिटिंगला ते जातात, जावंच लागतं. आता माझा इथं बसलेल्या सगळ्या पालकांना प्रश्न आहे, आपल्या शाळेमध्ये जेवढ्या पॅरेंट मिटिंग झाल्या किती पालक हजर होते? इथं बसलेले असू द्या, प्रत्येक पालक मिटिंगला किती पालक हजर होते त्यांनी बोटवर करा. या 5 पालकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बाकीच्यांना काय झालं? 400 रुपये रोज बुडत होता की खऱ्या अर्थानं आपल्याला मित्रासोबत कुठतरी जायचं होतं प्रचाराला? शाळेंची अधोगतीला आपण कारणीभूत आहोत, मुलं नाही, पालक नाही, खऱ्या अर्थ शिक्षक नाही. आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे, शिक्षण म्हणजे काय? सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो, शिक्षक म्हणजे काय? आता इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये कोणताही मुलाचा जर प्रथम क्रमांक आला ना, त्याचा मोठा बॅनर लागतो की नाही? आपल्या शाळेतले विद्यार्थी सगळ्या बाबतीत पुढे आहेत, त्याही पेक्षा किती बॅनर लागले, किती पालकांना कळालं, त्याबाबत आम्ही किती संवेदना जागृत केल्या. बरं, शिक्षकांवर जर मर्यादा आहे तर जी पालक संघटना आहे, आता सर मला वाटतं 40-45 हजार रुपये फी वर्षाला असेल, 50,000 रुपये फी वर्षाला भरताना आता इथं बसलेल्या मराठी माध्यमांच्या पालकांना माझी विनंती आहे, प्रश्न आहे की तुम्हाला वर्षाला एकूण फी किती आहे? वर्षाला जर 50,000 फी आहे तर एकंदरीत तुमचे 3 लाख रुपये 10वीपर्यंत जाणार आहेत. मग 10वीपर्यंत तुमचे 3 लाख रुपये जात नाही, मग ते पालक 3 लाख रुपये खर्च करूनही मुलांना का पाठवतायत? ते त्यांना काहीतरी वेगळं मिळतंय जे इथं मिळत. मग तिथं जे वेगळं मिळतंय ते इथं आणण्यासाठी जर इथं असलेल्या पालकांनी 50 नाही तर स्वतःची पालक कमिटी, खऱ्या अर्थानं शिक्षक आणि पालक आणि ग्रामस्थ सगळ्यांनी एकत्र येऊन एक कमिटी बनवली आणि वर्षाला जर प्रत्येक पालकानं 10,000 रुपये फी जमा केली तर तुमची एकूण विद्यार्थी एकूण जमा होणारी रक्कम, त्यामधून त्या ॲक्टिव्हिटी त्याही पेक्षा सुंदर आपल्या शाळेत निर्माण करू शकत नाही का?
पण इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेल्यानंतर डोळे मिटून 50,000 देणारे आपण जर गावातल्या आपल्या प्राथमिक शाळेची झेडपी शाळेची मीटिंग असेल तर गावातलं राजकारण शाळेत येण्यासाठी किती प्रयत्न करतो ही प्रत्येक गावची अवस्था आहे. मी रोज फिरतोय, माझे खऱ्या अर्थानं सरांना माहिती आहे जवळजवळ 3 महिन्यापासून आमचा विषय चालला आहे, आज येऊ उद्या येऊ, आज येऊ उद्या येऊ. पण का तर आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रभर फिरताना मराठी शाळेंच्या अधोगतीचं पहिलं कारण जर आमच्यासमोर कोणतं आलंय ना सर, तर गावातील राजकीय भूमिका गावातल्या शाळेच्या गेटच्या आत आल्यामुळं अनेक शाळा उद्ध्वस्त होत आहेत. पहिली शोकांतिका आहे. कारण आज जे शिक्षक मराठी शाळेला मिळालेत, तुम्ही खऱ्या अर्थानं जर एखाद्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाता, आता ही जी मुलं आहेत, ही मुलं जन्माला येण्यासाठी किती काळ जातो? 9 महिने 9 दिवसांचा कालखंड आहे. मग 9 महिने 9 दिवस देवानं तुम्हाला गॉड गिफ्ट दिलंय. तुम्हाला तुमची मुलं ही देवाचं तुम्हाला दिलेली सुंदर भेटवस्तू आहे. मग देवानं ती रॅपिंग करण्यासाठी किती काळ घेतला? देवानं ते लेकरू तुमच्या हातात असंच दिलंय का? 9 महिने 9 दिवस त्याला प्रॉपर रॅपिंग केलंय आणि रॅपिंग करून तुम्हाला ते गिफ्ट 9 महिने 9 दिवसानंतर दिलंय, बरोबर? मग जर ते गिफ्ट त्यानं दिलंय तर काहीतरी त्याचा उपयोग असणार. तुमच्या घरातल्या एखाद्या कार्यक्रमाला भेटवस्तू घेऊन आले तर भेटवस्तू देणाऱ्याच्या मनात काहीतरी विचार की ती वस्तू त्याच्या इथं कामी येणार आहे, बरोबर? मान्य? मग मला सांगा, देवानं 9 महिने 9 दिवस जर ते खऱ्या अर्थानं तुम्हाला गिफ्ट रॅप करून दिलंय, याचा अर्थ त्या रॅपिंगच्या आतमध्ये काहीतरी असणार. मग कुणामध्ये बुद्धिमत्ता अशी असेल की 90% मार्क मिळवेल, तर कुणी अत्यंत सुंदर पद्धतीने क्रिकेट खेळेल, कुणी उत्तम फुटबॉलपट्टू असेल. फक्त मार्क म्हणजे मुलांचं आयुष्य आहे का? आणि त्यामागेच आपण मुलांना पळवतोय का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्या मुला शिक्षण म्हणजे प्रत्येक मुलानं 90% मार्क मिळवणं नाहीच. आता खऱ्या अर्थानं शिक्षकांना पगार जो मुलगा पहिला, दुसरा आणि तिसरा आला फक्त त्यांचे नंबर येण्यासाठी असतो का? तर शिक्षकांना पगार यासाठी दिला जातो, जेवढी मुलं तुमच्या शाळेमध्ये आहे त्या प्रत्येक मुलामध्ये जे काही चांगलं उत्तम उदात्त आहे ते जगासमोर, त्या मुलासमोर, त्या पालकांसमोर आणणं, याला शिक्षण म्हणतात. पण आपल्याकडं शिक्षणाच्या व्याख्या मुळातच बदलत गेल्यात आणि त्यातून फक्त त्याला 90%, मग तुलाही 90% मार्क मिळालेच. मग 1 रुपया जरी तर खर्च नसतानाही आपण आपल्या शाळेपासून दूर जात असू तर उद्या त्या मुलांना काय देतोय? बरं, इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये जर तुम्हाला 90% इंग्रजीतच बोलायचं आहे तर आता पालकांना माझा प्रश्न आहे, आपलं इंग्रजी किती टक्के आहे? आणि जर आपल्याला आपल्या इंग्रजी भाषेमध्ये मुलासोबत बोलताच आलं नाही आणि मुलानं, कारण लहान मुलांची चाइल्ड सायकोलॉजीचा नियम आहे, मुलं अनुकरणातून निरीक्षणातून शिकतात. मग अनुकरण आणि निरीक्षणातून जर ती मुलं शिकत असतील तर तुम्ही घरात इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न केला तरी तुमचे शेजारच्यांची भांडणं जेव्हा होतात तेव्हा त्यांचं खऱ्या अर्थाने इंग्रजीत भांडतात का? जी भाषा मुलांच्या समोर वारंवार येणार आहे ती भाषा मुलांसाठी कम्फर्ट असणार आहे. कारण शिक्षणामध्ये भाषेचं महात्म्य किती आहे एका वाक्यात सांगतो. जर तुम्ही म्हणत असाल की महाराज मग आता असा विचार जर केला, तुम्ही मार्कांना जर महत्त्व देत नसाल, उद्या एखाद्या कंपनीत गेल्यानंतर पहिले मार्कच विचारतात. आणि मार्क हीच जर यशाची पहिली पायरी असेल तर 10वीत नापास झालेला सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव होऊच शकला नसता. त्या मुलामध्ये जे सामर्थ्य आहे, त्या मुलामध्ये जे अत्युत्तम काहीतरी दडलेलं आहे ते बाहेर काढणं आणि त्याला जोपासतं, त्याला घडवणं, ही शिक्षण व्यवस्था आहे. आणि ही फक्त मराठी शाळेतच मिळते, ही वास्तवता आहे. बरं ठीक आहे, शिक्षकांवर आपण एवढं प्रेशर देतोय, पण मला सांगा तो मुलगा घरी आल्यानंतर आपण किती अभ्यास घेतोय? बरं, आपल्या अभ्यास घेण्याची पद्धती काय आहे? पालक म्हणून आपण जन्माला आलोय, मुलांचे मालक म्हणून वागतो, ही शोकांतिका आहे. आमच्या मुलांना आम्ही ठरवून टाकलंय डॉक्टर व्हायचं. काही पालक कटकटी असतात, पालकांचेही काही प्रकार आहेत, काही कटकटी पालक आहेत जे गेले का फक्त मुलांमागे कटकट 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 करत राहतात. काही भित्रे पालक असतात, टी व्हीवरती बॉम्बस्फोटची जाहिरात लागली तरी चॅनल बदलतात, आपल्या मुलावर त्याचा वाईट परिणाम होईल. काही पालक हे खऱ्या अर्थानं डॉक्टर पालक असतात
जे प्रत्येक गोष्टीचा असा रिसर्च करतात की मुलांना त्या दिवसापासून प्रत्येक गोष्टीत चुका काढतात. म्हणजे ते खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं ना तर आईनं एखादी भाजी बनवली तरी चूक काढतात. मग मला सांगा, जर तुमच्या मुलांना जे वातावरण तुमच्या मनात आहे ते घरातच मिळणार नसेल तर शिक्षकांना दोष देण्यात अर्थ आहे का? बरं, इथं जे शिक्षक आहेत आता नेट सेट उत्तीर्ण झाल्याशिवाय त्यांना इथं रुजू होता येत. आणि तुम्ही आता एक काम करा, 50,000 तुम्हाला द्यायचेत ना, मुलं इंग्रजी माध्यमात घाला, पण जाताना पहिले एक काम करा, तिथं गेल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही पैसे कशासाठी देणार आहेत? त्या मोठ्या इमारती पाहून देणार आहेत की तिथं चांगलं शिक्षण मिळते म्हणून देणार आहेत? पहिला प्रश्न स्वतःला विचारा. आणि दुसरा प्रश्न, एकदा तिथे शिकवणाऱ्या शिक्षकांचं मार्कलिस्ट चेक करा. ग्रॅज्युएशन झालेल्या मुली कोर्टमध्ये येतात. मी नेहमी एक वाक्य कीर्तनातही सांगत असतो सर, की झेडपीच्या शाळेतल्या बाईंचा फोन आला तर आपल्याला वाटतं मुलाचं काहीतरी चुकलंय, मुलगा आजारी आहे म्हणून बाईंनी फोन केला. पण मीचचा फोन आला तर डोळ्यासमोर फीस सोडून दुसरं काही येत, कारण वेळेत फक्त फीज मागण्यासाठीच मीचचा फोन. बरं, इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये तुम्ही कधी जाऊन पाहिलंय? गव्हर्नमेंटचा नियम आहे 16 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आहे. तिथं आज खऱ्या अर्थानं मेंढरं कोंडावीत असे विद्यार्थी जेव्हा असतात तेव्हा एक शिक्षक किती मुलांना वेळ देतो याचा विचार केला आहे? आणि त्या मुलाच्या मेंदूची मानसिकता आईला गणित सुटत नाही, वडिलांना गणित सुटत नाही. मग आई वडील म्हणतात उद्या जाऊन मॅडमला विचार. मग आई आणि बापाला जे गणित सुटत नाही तेच गणित जर खऱ्या अर्थानं मुलानं सोडवावं ही अपेक्षा आपण ठेवत असू तर मुलगा विचार काय करील? हे वेडे आहेत, यांना काही कळत. मग जर तुम्हाला त्या दिवशी त्याने वेड ठरवलंय तर वेड्याशी तो पुढं बोलेल का? वेड्याला मनातलं काही सांगेल का? चूक मुलांची आहे का? आपणच आपल्या मुलांसमोर वेडे. शोकांतिका आहे. ह्या गोष्टींचा कधी विचार करणार आहे? आज जर तुम्हाला तुमची मुलं घडवायची असतील तर मराठी शाळांमध्ये तुम्हाला आता आणखी एक प्रश्न निर्माण झाला आहे की मराठी शाळेतली मुलं ठीक नाही. मी जाती धर्मावर येत नाही सर, पण बऱ्याच वेळा तिथली मुलं शिव्या देतात. मी रोज शिक्षण खऱ्या अर्थानं खात्यात काम करतोय. इंग्रजी माध्यमाची मुलं शिव्या देत नाहीत का? फक्त ते इंग्रजी देतात म्हणून आपल्याला कळत नाही, एवढीच धोका आहे. दुसरं काहीच. बरं, मला सांगा, तुम्ही एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीत जा, मराठी शाळा काय देते याच्यावर कधी विचार करा तुम्ही. आज आमची इथं जी मुलं आहेत, या मुलांमध्ये काही गोंधळ जरी झाला ना ते एकत्र बसतात, चर्चा करतात. छोटी छोटी दुसरीची मुलं चर्चा करतात, ठरवतात यातून मार्ग कसा काढायचा आहे. आता इंग्रजी माध्यमातला शाळेतला मुलगा कडक इस्त्रीत जाणार आहे, 2 तास बसने प्रवास करणार आहे. आता इथं असे काही आई आणि वडील असतील ज्यांना बसचा त्रास होतो, प्रवासात होतो ना, उलट्या वगैरे होतात, बऱ्याच काही ओमिटी वगैरे हा प्रकार होतो. जर तुम्ही इथून आज एसटीत बसलात, अहिल्यानगरला गेलात आणि तिथून घरी आलात, तुम्हाला दमल्यासारखं होतं का? मग जर पालक म्हणून तुम्हाला 4-5 तासाच्या प्रवासात दमल्यासारखं होतं तर 365 दिवस त्या मुलाला रोज 1 तास बसनं जायचं आणि बसनं यायचंय, ते तो मुलगा थकत नसेल का? तिथंच जर त्याची एनर्जी लेवल 50% आम्ही कमी करत असू. बरं, आता नियम असा झालाय माझ्याशी बोलायचं तर इंग्रजीत बोल. आता ही मुलं डोकं लावायला इतकी हुशार आहेत ना, यानं आपल्याला प्रश्न पडतो यानं असा बोललाच कसा? हे असलं काहीतरी डोकं लावतील ना, यांच्याकडे आत्ता तुम्ही एक रेडिओ द्या, काहीच सांगू नका, तरी तो रेडिओ खोलणार. भले जोडता येणार पण खोलल्याशिवाय राहणार. किंवा त्याला सांगितलं तू शाळा या विषयावर 5 वाक्य बोल, तो मोकळेपणे बोलणार. आता मी तुम्हाला म्हटलं इंग्रजीतच 5 वाक्य बोला शाळे हा विषयावर, जेवढे हात वर आहेत तेवढेच खाली राहतील. मग त्यांना ज्या भाषेमध्ये समृद्धता मिळते, सहज भाषांतर होतंय, त्या भाषा आपण का देत नाही? आणि त्या भाषा जर देऊ शकत नसेल तर आम्ही साध्य काय करतोय? बरं, मला सांगा, एखाद्या कॉर्पोरेट ट्रेनरकडे जर तुम्ही गेलात ना, तिथं कम्युनिटी ग्रुप असतो आणि कम्युनिटी ग्रुपशिवाय लीडर तयार होत. ती लिडरशिप शिकवणाऱ्या शाळा मराठी शाळा आहेत. तुम्ही कोणत्याही मल्टीनॅशनल कंपनीत जा, फक्त स्किल असून चालत नाही, त्या स्किलसोबत
खऱ्या अर्थानं माणसांना एकत्र घेऊन जाण्याचा स्किल जिथं आहे तिथं लीडर जन्म घेतात. म्हणून जेवढे महापुरुष, जेवढी मोठी लोक घडतात, त्यांना जर विचारा तुमची शाळा कोणती होती, ते म्हणतात आमची मराठी शाळा होती. ह्या मराठी शाळेचा हा साधर्म्य आहे. बरं, आता अवस्था अशी, मोठमोठ्या लोकांनी मराठी शाळेत मुलांना टाकलंय. माझे एक मित्र आहेत ज्यांचं आळेफाटा या ठिकाणी फार मोठं हॉस्पिटल आहे. ज्या माणसाची जमीन 50 एकर आहे, ज्या माणसाचं दिवसाचं उत्पन्न 1 लाख रुपये, त्यानं नवीन कोरी 55 लाखाची फॉर्च्युनर आणली. आणि 55 लाखाची फॉर्च्युनर आणल्यानंतर खऱ्या अर्थानं 20,000चा ड्रायव्हर त्यावर ठेवला. मी विचारलं कशासाठी? तो म्हटला रोज गावात आहे ना, माझ्या मुलीला मराठी शाळेत घेऊन जायचं आहे आणि शाळेतून घेऊन यायचं आहे. ही लांबची गोष्ट नाही, आळेफाट्यावरचे डॉक्टर आहेत. त्यांच्या मुलीचं पूर्ण शिक्षण मराठी शाळेत झालं. त्यांचा दुसरा भाऊ तोही डॉक्टर आहे, त्यांच्याही दोन्ही मुलांचं शिक्षण मराठी शाळेत झालं. त्यांचा एक भाऊ ॲग्रिकल्चरचा PhD होल्डर आहे, त्याच्याही मुलीचं शिक्षण मराठी शाळेत झालं. आणि आता त्याच घरातल्या 3ही डॉक्टरांची मुलं मोठे डॉक्टर झालेत आणि आता हॉस्पिटल टाकतायत. मराठी शाळेत शिकलो म्हणजे मागं राहू असं का? अहो, तुम्ही इंग्रजी माध्यमाचा दुसरीचा मुलगा इथं बसवा आणि आपला दुसरीचा मुलगा बसवा, त्याच्यापेक्षा चांगलं इंग्रजी बोलू शकतो, ही आजची अवस्था आहे. बरं, इथं मुलगा जर आजारी पडला, इथं शिक्षकांबरोबर बोलताना मुलं सहजतेने बोलू शकतात, मीच बरोबर बोलू शकतात. फक्त गोष्टी कुठं बदलल्यात? धनुर्विद्या, रायफलिंग, स्विमिंग, ह्या ॲक्टिव्हिटी ज्या आहेत, ज्या ॲक्टिव्हिटी ग्रामीण भागात घरात घेतल्या जायच्या, घरी असायच्या, त्या घरी घेतल्या जात. आणि त्यासुद्धा जर आम्ही शाळेतच शोधत असू तर आम्ही चुकतोय की मुलं चुकतायत? विचार मात्र करावा लागेल. आणि या मोठेपणाचा रोग पालकांना विनंती करतो, 50,000 आज तुमच्याकडं सहज आहेत म्हणून तुम्ही भरताय, पण ज्या दिवशी खऱ्या अर्थानं परिस्थिती कोरोनासारखी जर आली ना महाराज, तर काय होतं? आता सरांनी, मूळ कारण सरांचं होतं, सरांकडे द्यायला वेळ नव्हता म्हणून त्यांनी त्या गोष्टी केल्या. आपण 12-24 तास घरात आहेत आणि आपण मुलांना वेळ देण्यापेक्षा कशाला वेळ देतोय? मोबाईलला. आणि वर आपण या मुलांवर दोष दिलाय की मुलं मोबाईलच्या आहारी. बरं, आता इथं जेवढे पालक आहेत, माझा सगळ्या मुलांना तुम्हाला बच्चे कंपनी प्रश्न आहे. मी तुमच्या बाजूने बोलतोय की नाही? आत्तापर्यंत तुमच्याच बाजूने बोललो की नाही? म्हणून पालकसुद्धा म्हणतील कोणी आणलं येडं. पण आता उत्तर खरं द्या. मला सांगा, तुमच्या पालकांचा तुमच्यावर आरोप आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला घ्यायचं आहे की तुम्हाला सध्या मोबाईलचं प्रचंड व्यसन लागलंय. मोबाईल वापरल्याशिवाय चालत. मोबाईल ज्यांना ज्यांना आवडतो त्यांनी एकदा टाळी वाजवा. मोकळेपणे आवडतो ना, त्यात चुकीचं काय? आवडतो तर आवडतो, बरोबर. आता मला सांगा, आता मला उत्तर तुमच्याकडून हवं आहे. तुम्हाला मोबाईलचं व्यसन लागलंय कारण तुम्हाला मोबाईल सोडता येत नाही. पालकांचा हा प्रश्न आहे की मुलांच्या हातातला मोबाईल दूर झाला तर मुलं अभ्यास. मग जर मुलांना मोबाईलचं व्यसन आहे तर आता प्रश्न माझा सगळ्या मुलांना आहे. आपली मम्मी आपल्याला रोज सांगते मोबाईल वापरायचा, मोबाईलला हात लावायचा, मोबाईल घ्यायचा, पण आपलीच मम्मी संध्याकाळी 10 वाजले, भांडी घासून झाली तरी मोबाईल बाजूला ठेवून देत. आपले पप्पा रोज सांगतात मोबाईल वापरायचा, मोबाईल घ्यायचा, मोबाईलला हात लावायचा, पण संध्याकाळी आपल्याला रात्री जाग आले तरी पप्पा व्हॉट्सअप बंद करत. मग आता मला सांगा, जर उद्यापासून आपली मम्मी आपल्याला म्हटली की मी मोबाईलला हात लावणार नाही, तूही मोबाईलला हात लावायचा नाही, तर किती आता मुलं उद्यापासून मोबाईल कायमचा बाजूला ठेवतील, हात सुद्धा लावणार नाहीत? त्या मुलांनी बोट वर करा. वा, एकदा या सगळ्या लेकरांसाठी पालक म्हणून टाळ्या वाजवा. आता बच्चे कंपनी मला सांगा, मग तुम्ही जर मोबाईल वापरताय, बरोबर बरोबर, मोबाईल मग तुम्ही काय पाहताय? इंस्टाग्राम. माझ्याशी खोटं बोलायचं. मग इंस्टाग्राम, मग काय? यूट्यूबला काय पाहताय? शॉर्ट्स व्हिडिओ.
त्यातून काय मिळालं? फक्त मम्मी पप्पा पाहतायत म्हणून आपण पण. मग चूक कुणाची आहे? कुणाची? मम्मी पप्पाची का तुमची? आईची? मग पप्पाची पण आहे. मग आता मम्मी पप्पांना बदलणं गरजेचं आहे का मुलांनी? बरं आता मला सांगा, जर मोबाईल आपल्याला वापरायचा आहे तर मुलं 4 वाजेपर्यंत शाळेत येत, 6 ते रात्री 10 तुम्ही फक्त एवढाच नियम केला की आपण मोबाईल वापरायचा नाही, तर मुलं मोबाईल मागतील का? मोबाईल जर तुम्ही बाजूला कपाटात ठेवून दिला आणि ते 4 तास आपण मुलांना देतोय का? बरं पालकांना प्रश्न आहे, तुमची मुलं सांभाळणार आहात की मोबाईल? मग जर मुलं सांभाळणार आहेत तर मुलांनी तुम्हाला उताराव्यात वेळ द्यावा. आता मला पालक म्हणून तुम्ही सांगा, इथं बसलेले किती पालक असे आहेत का जे रोज संध्याकाळी मोबाईल TV बंद करून 1 तास मुलाला मांडीवर घेऊन किंवा शेजारी घेऊन रोज बसतात? त्या पालकांनी बोट वर करा. 3 इकडं पालक. मग ज्यांनी उतारवयात आपल्याला वेळ द्यावा त्यांच्यासाठी जर 1 तास रोज आपल्याकडे वेळ नाही तर मुलांनी उतारवयात आपल्याला सांभाळावं ही अपेक्षा ठेवणं चूक की बरोबर? बरं मला सांगा, रोज आपले मम्मी पप्पा जर आपल्यासोबत 1 तास बसले, जर गप्पा त्यांनी आपल्यासोबत मारल्या, तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा, तुम्ही मोबाईल मागाल का? TV मागाल का? मग तुम्हाला मोबाईल आता हवा की तुम्हाला TV हवी? मग मोबाईल TV हवी की पप्पा हवेत? मग पप्पा हवेत की मम्मी हवी? मग दोघं जर हवे आहेत तर दोघं तुम्हाला मिळाले, पण TV मोबाईलच कधी मिळणार नाही, चालेल का? विचार करा. आयफोन आहे, काय हवंय? मग मला सांगा, जर मम्मी पप्पा म्हणून तुम्ही 1 तास रोज मुलांना वेळ दिला तर मुलं घडणार नाही? मुलं मराठी मीडियमला असू द्या तर इंग्लिश मीडियमला असू द्या, मुलांना पालक म्हणून आपण काय देतोय? आपण फक्त पालक मीटिंगला शिक्षकांना दोष देतो, शिक्षकांवरती बोट ठेवतो, पण शिक्षकांची जबाबदारी संपल्यानंतर पालक म्हणून आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत या जबाबदाऱ्या आपण पाळतो का याचा विचार पालक म्हणून कधी करणार आहोत? घरात आपल्या भांडणं आहेत आणि आपण मुलांना म्हणतोय की मुलं शिव्या द्यायला शिकली. लक्षात घ्या महाराज, हात जोडून तुम्हाला एक विनंती करतो, शिक्षण नेमकं काय? शिक्षणात 5 व्यक्तिरेखा घडतात. ही प्राथमिक शाळेतली मुलं आहेत ना, यांना तुम्ही किती मार्क पडले यावरून तोलू नका. त्याच्या हातामध्ये एक आंबा द्या आणि तो आंबा घेऊन त्याला सांगा की बाळा जा आंबा खाऊ नये. जर तुमचा मुलगा मित्रांमध्ये खेळायला गेला, सगळ्यांना आंबा देतो, राहिली तर कुई चघळतो आणि आनंदानं उड्या मारतो. पण काही मुलं अशी असतात जे पहिला आंबा खातात, मम्मी सांगते हात धुवून खेळायला जा, मग तो आंबा खाल्ल्यानंतर हात धुवून मग मुलं खेळायला जातात. इथं फरक आहे. मराठी शाळा शिकवते एकत्र बसून खा, आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टिफिन, ते खऱ्या अर्थानं तुझा टिफिन, तुमचा मुलगा लाखो कमवणारा करायचा की तो लाखांचा पोशिंदा करायचाला भावनिक व्यक्तिमत्व म्हणतात, आणि ते भावनिक व्यक्तिमत्व घडवणारी शाळा आपली मराठी शाळा आहे. आज खऱ्या अर्थानं जर मी तुम्हाला पालकांना म्हटलं की तुमच्या मुलाची शारीरिक व्यक्तिमत्व घडवावं लागेल, तुम्ही उद्या त्याला बदाम चालू कराल, पण शारीरिक व्यक्तिमत्व म्हणजे तो आतून बाहेरून निर्मळा असावा. सरडा एका दिवसात 72 वेळा रंग बदलू शकतो असं विज्ञान म्हणतं. माणसं 172 वेळा बदलतायत. माणूस आतून बाहेरून निर्मळा असावा, शारीरिक व्यक्तिमत्व या शाळेत घडतं. इथं आलेल्या प्रत्येक परिस्थितीला, आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं मी जाणीवपूर्वक आज पालकांच्या मनातील भावना विद्यार्थ्यांपर्यंत, विद्यार्थ्यांच्या मनातल्या भावना पालकांपर्यंत, आणि शिक्षकांच्या मनातल्या भावना आज पालक म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खऱ्या अर्थानं याच लेकरांचं हेच पत्र खऱ्या माझ्या पुढच्या आगामी पुस्तकातलं जाणीवपूर्वक घेऊन आलो. याचं कारण आहे, पालकांना विनंती, फक्त शांतपणे शब्द ऐका आणि त्यावर विचार करा. याचं कारण असं आहे की हे तुमच्या मुलांच्या मनातल्या भावना आहेत, आणि ह्या जर तुम्हाला वेळीच ओळखता आल्या तर तुमची लेकरं घडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच ही तुमची लेकरं त्यांच्या मनातल्या भावना तुमच्यापर्यंत पोचवत आहेत.
ऐकताय? ही मी बोलत नाही, तुमची लेकरं तुम्हाला म्हणतायत. प्रिय आई बाबा, आज मला तुमच्याशी मनमोकळं बोलायचं आहे. तसं तर खूप दिवसांपासून ठरवलं होतं तुमच्याशी बोलावं, पण धीर होत नव्हता. पण वाटलं माझ्या मनात ही खदखद आहेच असं नाही, तर माझ्यासारख्या गावातल्या माझ्यासोबत शाळेत शिकणाऱ्या अनेक मुलांच्या मनामध्ये हीच खदखद आहे. म्हणून बाबा, आज या सोहळ्याच्या निमित्तानं मी तुमच्याशी बोलतोय. आई बाबा, सर्वप्रथम तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत. तुमच्यामुळं आज मला हे जग पाहायला मिळालं. 5वी पूजनाच्या दिवशी मी पाळण्यात होतो. बोलताही येत नव्हतं, पण सारं मात्र समजत होतं. एक उबदार हात डोक्यावरून फिरायचा, कुणाचा ते मात्र कळत नव्हतं, पण जाणवायचं आईचाच होता तो. कधी कधी सुरकटलेला हात माझा गाल ओढायचा, असं जाणवायचं आयुष्यभर काबाड कष्ट करून सुरकुत्या पडलेला बाबा तुमचाच हात होता ना तो. तुम्ही आले की कसला तरी वास यायचा, तेव्हा कळायचं नाही, पण आज कळतंय घामानं डबडबलेल्या तुमच्या सदऱ्याचा गंध होता तो. मी 3 वर्षांचा झालो आणि चॉकलेट बिस्किटचा हट्ट धरायला लागलो. बाबा, तुमच्या खिशात पैसे नसायचे, पण तुम्ही माझ्या प्रेमाखातर उधारीवर गावातून बिस्किट आणायचा. मी 5 वर्षांचं झालो आणि तुम्ही बालवाडीच्या वर्गात नेलं आणि मला बसवलं. पहिल्या दिवशी तर मी खूप रडलो. आई तर माझ्यासाठी दुपारपर्यंत शाळेत थांबून राहिली. हळूहळू मलाही शाळेची सवय लागली आणि खऱ्या अर्थानं मी प्राथमिक शाळेत आलो. मी 5 वर्षांचा झालो, तुम्ही बालवाडीच्या वर्गात नेलं. माझं शिक्षण बालवाडीतलं पूर्ण झालं. मी प्राथमिक शाळेत आलो. पण मला नेहमी वाटायचं आणि आजही वाटतं, देव बाप्पा, तू माझ्यावर खूप खूप उपकार केले की मला असे आईबाबा दिलेत. मी क्रिकेट खेळताना साधी 1 धाव काढली तरी तुम्ही आनंदानं टाळ्या वाजवायचात आणि मला म्हणायचात, खऱ्या अर्थानं बाळा, मी ओबडधोबड गायलो तरी तुम्ही माझी तुलना लता दीदींसोबत करायचात. 12 खडी काढताना चुकलो तर माझा हात धरून मला शिकवायचात. मी जे जे करायचो त्याला तुमचा भक्कम पाठिंबा असायचा. विद्यालयात आलो 5वी अ, पण इथून माझा तो बाबा हरवला. होय, नक्कीच हरवला. कारण या 5वीच्या वर्गापासून मी जे जे केलं त्याला पाठिंबा देणारा माझा लाडका बाबा आता माझ्या बौद्धिक पातळीच्या मनाचा विचार न करता स्वतःची स्वप्न माझ्यावर लादू लागला. शेजारच्या बाळ्याबरोबर आता माझी तुलना करू लागलाय. अरे घोड्या, त्या बाळूला गणितात 90 मार्क आणि तुला 60च. पण बाबा, तुम्ही हे नाही पाहिलं की मला इतिहासात 98 मार्क आणि बाळूला फक्त 48 मार्क. हे का नाही पाहिलं बाबा? अहो, खऱ्या अर्थानं माझी सतत इतरांबरोबर तुलना करताना नकळतपणे आपल्या मुलाच्या मनात तुम्ही त्याच्याबद्दल नकारात्मकतेचं बीज रुजलं जातंय. हे का नाही कळालं तुम्हाला? माणसाचा पराभव पहिल्यांदा रणात नाही तर मनात होतो. हे मानसशास्त्राचं तत्त्व पालक म्हणून कसं विसरलात? बाबा, अमेरिकेतील विद्यार्थी आज सर्वात यशस्वी का होतात माहिती आहे? तिथं मूल जन्मल्यानंतर शाळेत घालण्या अगोदर त्याला खऱ्या अर्थानं त्याची काय गरज आहे, आवड आहे, ह्या गोष्टी समजून खऱ्या अर्थानं त्याला त्या गोष्टीकडे नेलं जातं. तुम्ही मात्र 5वीला गेल्यापासून माझी तुलनाच करत राहिलात. खऱ्या अर्थानं मी एकटाच आहे, पण तुम्ही कधी सचिनकडे पाहिलं की म्हणता सचिनसारखं बन. मैथिली कार्तिकी चं गाणं ऐकलं की तुम्ही मला म्हणता तसं बन. अमिताभ प्रभातचा चित्रपट पाहिला की तसं बन. टाटा, बिर्ला, अंबानीच्या बातम्या वाचल्या की याच्यासारखं बन. ही तर सगळी वेगवेगळी माणसं आहेत ना बाबा. पण आणि या साऱ्यांना तुम्ही माझ्या एकट्यात पाहताय. तुम्ही चुकताय असं खरंच वाटत नाही का बाबा? अहो, सचिनच्या वडिलांनी अमिताभसारखं बन असा आग्रह धरला असता तर सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव झाला असता का? अमिताभच्या वडिलांनी टाटा बिर्लासारखं बन असा आग्रह धरला असता तर अमिताभ शहेनशाह झाला असता का? त्यांच्या वडिलांनी त्यांना समजून घेतलं नसतं तर आज त्यांच्याप्रमाणे बन असं त्यांनी खऱ्या अर्थानं भरच तुम्हीसुद्धा त्यांच्यासारखं बन असं म्हटलं असतात का? मला ना सचिनसारखं बनायचं आहे ना अमिताभसारखं बनायचं आहे.
फक्त तुम्ही माझं मन समजून माझे आदर्श पालक व्हा, जेणेकरून मी जगाला ओरडून सांगेल, मला ना सचिनसारखं बनायचंय ना बाबा अमिताभसारखं बनायचंय, मला माझ्या बाबांसारखं आदर्श जगायचंय. आज मला फक्त माझे ते जुने हरवलेले बाबा हवेत, जे मला खऱ्या अर्थानं सायकलवरून पडल्यानंतर पुन्हा सायकलवर बसवायचे आणि म्हणायचे, तू चल रे गाड्या, तुला भीती कुणाची. बाबा, खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर मी तुमचंच रक्त आहे, तुमच्या स्वप्नांना आकार देणारा तुमचाच लेख आहे. या मातीत आई वडिलांसाठी सर्वस्व त्यागून वनवासाला जाणाऱ्या प्रभू रामचंद्रांचा वारसदार आहे. याच मातीत मातापित्यांसाठी आयुष्य जिजवणाऱ्या शुभांचा वारसदार आहे. फक्त बाबा, तुम्ही माझे शहाजीराजे आणि आई तू माझी जिजाऊ हो. बाबा, अपेक्षांचं गाठोडं दूर फेकून पाठीवर थाप टाकून तू चल रे गाड्या पुढं, मी आहे तुझ्यासोबत. आणि जर चुकलं तर कान पकडून समज देणारे ते बालपणीचे बाबा व्हा, हीच अपेक्षा. पुन्हा ते माझे बाबा, फक्त माझे बाबा व्हा. तुमचाच लाडका आज्ञाधारी तुमचा मुलगा. खऱ्या अर्थानं जर हे शब्द जर तुम्हाला ऐकताना सोपे वाटलेही असतील, पण त्या लेकराच्या अंतकणातले ते भाव आम्ही खऱ्या अर्थानं खरंच समजून घेतोय का, विचार मात्र करावा लागेल. आणि या मुलाच्या याच प्रश्नावर त्याच्या वडिलांनीही खऱ्या अर्थानं त्याला उत्तर दिलं. आणि आता बाळांनो, हे पत्र तुम्ही शांतपणे ऐकावं ही तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षा करतो, कारण हे पत्र तुमच्या वडिलांनी तुम्हाला सांगितलं आहे. वाचू नक्की, ऐकाल, ऐका. खऱ्या अर्थानं तुमच्या वडिलांनी तुमच्या मनातल्या ज्या भावना होत्या त्या खऱ्या होत्या ना, मग त्यावर तुमचे वडील तुम्हाला उत्तर देत आहेत. प्रिय बाळा, खऱ्या अर्थानं तुझ्या मनातल्या भावना पत्राच्या माध्यमातून आत्ताच मी ऐकल्या. 4थीला आहेस तू, 3रीला आहेस तू, पण एवढा मोठा झाला आणि मोठा झालेला आहे हे मला कळालंच नव्हतं. आजच्या युगात मुलं किती मोठी लवकर होतात नाही. तुझ्या पत्राचा मायना एका वाक्यात सांगायचा झाला तर गाडीच्या वेग मर्यादेपेक्षा अधिक वेग दिला तर अपघात निश्चित, तसं मुलांना त्यांच्या क्षमतेपेक्षा अपेक्षांचा अधिक भार दिला तर त्यांची अधोगती निश्चित, हे मनोमन पटलं. बाळा, तुझ्या पत्रावर मी खूप विचार केला. एक मुलगा म्हणून तू तुझ्या या बाबांसमोर पत्राच्या माध्यमातून का होईना तुझ्या भावनांना वाट मोकळी करून दिली, म्हणून खरं तर तुझं मनापासून ऋण व्यक्त करतो, अभिनंदन करतो. कारण त्या फक्त तुझ्या भावना नव्हत्या रे, तुझ्या वयातील प्रत्येक मुलाच्या मनातील ती घालमेल होती. फरक फक्त एवढाच होता, त्यांच्या भावना अव्यक्त राहिल्या, तू मात्र त्या मोकळेपणानं व्यक्त केल्यास. कारण त्या फक्त तुझ्या भावना नव्हत्या आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं प्रातिनिधिक स्वरूपात एक बाप म्हणून माझ्याही भावना तुझ्यापर्यंत पोचाव्यात म्हणून हे पत्र मी तुझ्यासाठी लिहितोय. बाळा, तसं तर आपलं मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंब अपेक्षांच्या गाठोड्याला थिगळं लावता लावता दिवस काढणारं. अरे, आज संध्याकाळी घरी आला ना, माझी बनियान नक्की पहा. तिला पडलेली थिगळंच तुला हे सांगण्यासाठी पुरेशी आहे. या शेतीत मी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून काबाड कष्ट करतो. रोज घामानेच आंघोळ करण्याला तुझ्या बापाच्या हाती मात्र त्यातून काय येतं रे? तू अजून लहान आहेस, हे तुला आज नाही समजायचं. शेतीसाठी घेतलेलं कर्ज, ताईच्या दादाच्या शिक्षणासाठी लग्नासाठी काढलेलं कर्ज, त्याचं व्याज, महिन्याकाठी भरायचे हप्ते आणि त्यात शेतीमालाला नसलेला बाजारभाव, हे सारं कमीच होतं की काय. म्हणून तर मधल्या आलेल्या कोरोनानं आपलं कंबरडं मोडून मंदीत भर टाकली आणि डोळ्यासमोर सारा अंधार आला. खऱ्या अर्थानं कित्येक दिवस झाले या अंधारात मात्र बाळा माझा डोळाच लागला नाही. लेकरा, दिवाळीचा बाजार लवकर आणावा म्हणजे लाडू लवकर खायला मिळतील म्हणून तू हट्ट धरतोस, पण खिशात पैसे नसल्यामुळं मी साखर कारखान्याच्या बिलावर डोळे लावून राहतो. अशा वेळी तुझा हा बाप काळजातून रडतो. काळजातून. तूच सांग, असं जगणं आपल्या मुलाच्या वाट्याला यावं असं कोणत्या बापाला कधी वाटेल का? बाळा, आज तू चांगला अभ्यास केला तर उद्या चांगले मार्क मिळतील आणि चांगले मार्क तर चांगली नोकरी मिळेल आणि नोकरी मिळाली तर तुला माझ्यासारखं हे दुःख
भोगावंच लागणार नाही. म्हणून हा बाप तुझ्यावरती अपेक्षांचं गाठोडं ठेवतो, चुकीचं आहे का? या जन्मदात्याचं मन कतरी समजावून घे लेकरा. जेव्हा तुला रागावतो, मारतो, तुला वाईट वाटतं, हे माहिती आहे मला. अरे लहानपणी तुला ताप आला तर रात्र तुझी आई जागून काढायची. अशा कित्येक रात्री तुझ्यासाठी जागून काढणाऱ्या तुझ्या बापाला तुला रागवताना क्वचितही वाईट वाटत नसेल का रे? पण तू चुकीच्या मार्गावर कधीच जाऊ नये, त्यामागची भावना माझी चुकीची होती का? अरे बाळा, शेजारच्या पिंटीचा जेव्हा शाळेत पहिला नंबर येतो ना, ती आनंदानं पेढा घेऊन आपल्या घरी येते ना, मी वरवर आनंदानं खऱ्या अर्थानं आनंदी दिसतो. आपले अश्रू तुला कळत नाहीत का रे? आता तू पुन्हा कदाचित म्हणशील, बाबा तुम्ही तुलना करताय, पण तूच मला उत्तर दे, मी कुठे कमी पडलो का? तुला जे हवं शाळेमध्ये ते प्रत्येक गोष्ट तुला देतो, मग माझी अपेक्षा जर छोटीशी असेल ती तू पूर्ण करू शकत नाही का? याचं उत्तर मात्र मला तू नक्की दे. खऱ्या अर्थानं त्या बापाचं मला सांगा, आपल्याला हे वडील मिळाले, आई मिळाली, पण त्या आई वडिलांनी आपल्याला प्रत्येक गोष्ट दिली की नाही? आणि जर आपण अनाथ असतो तर ह्या गोष्टी मिळाल्या असत्या? आज खऱ्या अर्थानं आपण, मला वाटतं, खऱ्या आश्रमशाळाही चालवतो. मुलांचं दुःख हे शब्दांमध्ये व्यक्त होणारं नसतं, पण सगळं मिळालंय म्हणून त्याची आपल्याला किंमत राहत नाही. शोकांतिका आहे. माझ्या सगळ्या मित्रांनो आणि खऱ्या अर्थानं पालकांना विनंती करतो की पालक म्हणून आपण नेमकं चुकतोय की आपण बरोबर येतोय? कारण मुलं ही आता मातीचा गोळा आहे आणि या मातीच्या गोळ्याला घडवण्याचं काम हे शिक्षक करतायत. पण हे शिक्षक हे काम करत असताना पालक म्हणून आपल्या जबाबदाऱ्या ज्या आहेत, त्या पालक म्हणून आपल्या जबाबदाऱ्या आपण पूर्णत्वाला नेतोय का, याचा विचार पालकांनी करावा, एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर ही जबाबदारी तुम्ही राजकीय नेत्यांवर कधीच टाकू शकत नाही. कारण राजकीय नेते मराठी शाळेवरती 2 तास भाषणं करतील, मुलं मात्र इंग्रजी मीडियमला पाठवतील. मराठी शाळेचा विकास मराठी शाळेतील पालकच करू शकतात आणि त्यासाठी आपण पुढे यावं, ही सगळ्यात मोठी अपेक्षा आहे. कारण आज इथं येताना मी पाहिलं आणि विचार केला इथली शाळा कशी असेल, पण आल्यानंतर जेव्हा ही शाळा पाहिली तेव्हा सर तुमचे कष्ट आणि विशेषत्वानं सर, जर इथं पाहायला गेलं तर शिक्षकांकडे जेव्हा मी पाहिलं, म्हणजे मुळातच असे शिक्षक या शाळेला मिळाले, शाळेचं भाग्य आहे. कारण खऱ्या अर्थानं ही शिक्षक म्हणून नाहीत, हे शिक्षक म्हणून नाही तर पालक म्हणून त्या लेकरांना घडवत आहेत. आणि पालक म्हणून, कारण आपला एक काळ होता सर, आपल्याला इंग्रजी विषय आवडत नव्हता, पण इंग्रजी शिक्षक आवडायचे म्हणून शाळेत आपण जात होतो. कारण ते आवडणारे शिक्षक इथं मिळतात आणि ते जर मिळत असतील तर पालक म्हणून गावचं राजकारण शाळेपर्यंत येऊ न देता, जर पालक म्हणून जे बदल आपल्याला अपेक्षित आहे आपण पुढे येऊन जर ते केले तर मला वाटतं या शाळा पुन्हा एकदा उभ्या राहतील आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राचं चित्र बदलेल. कारण भाषा ही अडचण कधीच नाही, मुलांना इंग्रजी आलंच पाहिजे हे वास्तवता आहे, पण सगळेच विषय इंग्रजीत आले पाहिजे हा मात्र आपला अहंकार आहे. आणि ज्या दिवशी इंग्रजीत येईल तेव्हा ही मुलं जगाच्या पाठीवर कुठेही यशस्वी होतील. कारण खऱ्या अर्थानं कपिल देवला कधीच इंग्रजी आलं नाही आणि त्याला इंग्रजीत बोला असं जेव्हा इंग्लंडमध्ये सांगण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं, एक काम करा, मला खेळ कळतो, मला भाषा कळत नाही, तुम्ही कॅम्ब्रिज विद्यापीठाचे विद्यार्थी खेळण्यासाठी आणा. जेव्हा तुम्ही घडता त्यावेळेस भाषा अडचण ठरत नाही. त्यासाठी खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर त्या भाषेमध्ये तुमच्या मुलांना मोकळीक मिळते, त्या भाषेत ती मुलं घडवा आणि ती घडवताना संस्कारांना आपल्या घरात पालक म्हणून आपण घडवा, एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. घड्याळाचा काटा वेगानं पळतोय, 11:30चा सुमार झाला आहे आणि मला माहिती आहे हा विषय आता या छोट्या छोट्या लेकरांसमोर कितीही आपण मांडला तरी पालक म्हणून ज्यांना समजून घ्यायचं आहे त्यातले आता इथं बसलेले जेवढे शिक्षक आहेत, जेवढे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांमध्ये फक्त 20% विद्यार्थ्यांचे पालक इथं आहेत आणि 70% पालक जर घरीच असतील तर खऱ्या अर्थानं बदल कुणी करणं गरजेचं आहे, याचा विचार होणं काळाची गरज आहे. आज खऱ्या अर्थानं या शिक्षकांवर जबाबदाऱ्या इतक्या आहेत ना महाराज, की फक्त खऱ्या अर्थानं आता मला वाटतं झेडपी शाळा आहे आपली, बरोबर, आता टेबल टाकायचे असतील इलेक्शनचे, यानंतर कार्यक्रम झाल्यानंतर जेवण करून आपण घरी जाणार आहे, 4 वाजेपर्यंत शिक्षकांना थांबायचे. खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर शिक्षकांच्या मागे असणाऱ्या जबाबदाऱ्या व्याप अतिप्रचंड आहे
आणि या जबाबदाऱ्यांमधूनही ते आपल्या मुलांसाठी कधीच कमी पडत नाहीत. कारण आत्ता मंथनची परीक्षा झाली आणि आत्ता बुद्धिमत्तेची परीक्षा आहे. या परीक्षेमध्ये तुम्ही बारकाईनं अभ्यास करा. या शिक्षकांनी जेवढा अभ्यास करून घेतला आहे तेवढा अभ्यास इंग्रजी माध्यमाच्या शाळेत खरोखर करून घेतला जात नाही. मी स्वतः शिक्षक आहे. तिथं फक्त यस ही शीट एवढं तुम्हाला कंप्लीट करायचं आहे, संपला विषय. तिथं फक्त कपडे इस्त्रीचे पाहिजेत, डबा ठरलेला त्या पद्धतीनं पाहिजेत, ॲक्टिव्हिटीज. आणि माझी अपेक्षा आहे की मुलांना इथं त्या ॲक्टिव्हिटी का देऊ शकत नाही यावर विचार करण्यासाठी प्रत्येक पालकानं जर 10,000 रुपये वर्षाकाठी काढले आणि ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्यावरती दर महिन्याला एक मीटिंग घेतली, ते पैसे कसे वापरतो यावर लक्ष आपण स्वतः ठेवलं, विश्वासही राहील आणि शाळाही घडेल, शाळेतही बदल होतील आणि तेव्हा आपल्याच गावातील लोक इतर शाळेंकडे जाणार. आणि मला वाटतं सर खऱ्या अर्थाने ती तळमळ तुमच्यामध्ये आहे, तुमच्या कमिटीत आहे. एकदा जोरदार काळ्या त्यांच्यासाठी सुद्धा होऊन जाऊ द्यात. आणि आता खऱ्या अर्थानं ही तुमच्या मानसिकतेसाठी आता बराच वेळ झाला आहे, बरंच जडजड आपण ऐकलं आहे. आता खऱ्या अर्थानं आपण शिवरायांची जयंती जवळ आली आहे, शंभूराजेंची जयंती जवळ खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर 14 मेला म्हणजे आता दोन्ही कार्यक्रम आहेत. शिवजयंती आपली इथं होते की नाही माहीत नाही, होते वा. आणि सर माझी तुम्हाला एक कळकळीची अपेक्षा आहे की खऱ्या अर्थानं महापुरुषांच्या जयंत्या शाळेत जेव्हा होतात, शाळेमध्ये मुलं आल्यानंतर खऱ्या अर्थानं जबाबदारीनं एक वाक्य बोलतो की शाळेमध्ये पालकांनाही विनंती आहे 4 पालकांनी पुढं यावं आणि दर महिन्याला शाळेमध्ये निबंध स्पर्धा, एका महिन्याला वक्तृत्व स्पर्धा, खऱ्या अर्थानं त्याचप्रमाणे महापुरुषांच्या जयंतीच्या आपल्या मुलांमधलं संभाषण कौशल्यासाठी भाषण स्पर्धा, या जर आपण दर महिन्याला ॲक्टिव्हेट होत गेल्या आणि दर 3 महिन्यातून शाळेमध्ये वेगवेगळ्या विषयांवरती व्याख्यानमाला जर आयोजित झाल्या तर ह्या शाळेमधला बदल व्हायला फार वेळ लागणार नाही. ही वास्तवता, हे बदल व्हायला हवेत. आणि आता खऱ्या अर्थानं तुम्ही शिवजयंती साजरी करणार आहात, बरोबर ना? मग शिवजयंती जर साजरी करणार आहात तर आता तुम्हाला भाषण करावं लागणार आहे की नाही? आहे ना? मग भाषण कोण कोण करणार आहे? वा. मग आता जर तुम्ही भाषण करणार आहात तर भाषण सुंदर झालं त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. नक्की शांतपणे ऐकणार, जागेवरून कोणी उठणार? नक्की पहा बरं, नक्की. मग आता खऱ्या अर्थानं लक्षात घ्या, ज्या आपण शिवरायांची जयंती, शंभूराजांची जयंती, पुण्यतिथी साजरी करत त्यांनी आपल्याला काय दिलं? ऐका. महाराष्ट्राच्या भूमीचा अस्मिता आणि महाराष्ट्राच्या भूमीच्या विचारांची मार्गवता ज्या राजानं निर्माण केली, 750 वर्षाचा अंधकार ज्या राजानं आपल्या उन्यापुऱ्या 52 वर्षाच्या विचार आणि ज्या राजानं यातनांचा काहूर सहन करून 32 वर्षाच्या कालखंडामध्ये या हिंदुस्थानच्या अस्मितेला खऱ्या अर्थानं जिवंत ठेवलं, ते नाव म्हणजे राजा छत्रपती शिवराय आणि धर्मवीर शंभूराज. आदिलशाहीचं स्तोम माजलं होतं, निजामानं डोकं वर काढलं होतं आणि पृथ्वीराज चव्हाणांच्या मृत्यूनंतर वेगानं महाराष्ट्राच्या दिशेने सरकत होता. 4 यवनी सत्ता महाराष्ट्राच्या छाताडावरती थयाणाचत होत्या. याच काळात महाराष्ट्राच्या मातीमध्ये जुन्नर प्रांती शिवनेरीच्या कुशीमध्ये शिवसूर्याचा जन्म झाला. बाळ राजे आकाराला आले. राजांनी 750 वर्षाचा अंधकार हटवला आणि पाहता पाहता त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या शंभूराजांनी या स्वराज्याच्या मातीमध्ये स्वराज्याचा तो अग्रगम त्याचा अभेद्य ठेवला. अरे जगावं कसं शिकवणारा शिवराय आहे आणि मृत्यूचाही सोहळा कसा करावा शिकवणारं चरित्र म्हणजे शंभूराजांचं चरित्र. मालोजी कोसळला आणि संभाजी बंद झाला. पाहता पाहता औरंगजेबाच्या सामने संभाजी राजांना अन्याय आलं आणि त्याच वेळी आज ते कदम आलमगीर औरंगजेब आपल्या सिंहासनाकडे निघाला. हे चित्र पाहिलं आणि वसीम गरजला, संभाजी आलमगीर औरंगजेब के सामने. आणि कबीरदास कौशल राजा जगाएंगे नहीं झुकाएंगे.
थांबाव आणि वसीम पुढे आला. शॉप 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 एकदम शॉप याद राख आला त्याला का गेला पाहतो. आणि त्याच वेळी मागून आवाज आला सबूर सबूर अभी भाऊ पोचणार. आणि त्याच वेळी आस्ते कदम आलमगीरांचे आपल्या सिंहासनावर उठला. संभाजीराजांच्या समोर आला. रखडलेला संभाजी निहाळला आणि उत्तरता झाला 9 बरस का था 9 बरस का था तब मिला था मैं आगरा में तब पूछा था नहीं संभा से क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता. तो कहो था इस संभा ने अरे हमें किसी का डर नहीं लगता बल्कि हमारे वजह से सबको डर लगता. सच कहा था काफिर ने सच कहा था. आज तक हमें ठंडा करा लेकिन अब नहीं ऊपर वाले की मेहरबानी हो गई. कैद में हो हमारे खुदा की मेहरबानी हो गई. आणि त्याच वेळी त्या खुदाचे आभार मानायला आलिया औरंगजेब गुडघ्यावर आला. हे चित्र पाहिलं आणि सकलदार वेढलेल्या राजांची नजर कवी कलशाकडे गेली. राजांनी कवी कलशाकडे पाहिलं आणि राजे उत्तर झाले कवीजी आपलं काव्य फार स्फूर्त असं मी ऐकून होतं. आपल्या काव्याला लिहिलं रेखाटताना मी जवळून पाहिलं. पण आज प्रसंग एवढा बाका असताना आपल्याला काव्य स्फुरत नाही काय म्हणावं आपल्याला. आणि कबीरदास पाहत राहिला मृत्यूच्या गोटात औरंगजेबाच्या दरबारात. अरे हा राजा म्हणतोय सुस्ते काय एखादी कविता इथं ही काय कविता ऐकायची वेळ. पण राजांचं रक्तले तेजमुख पाहिलं आणि कबीरदास सुचला राजन का नाही राजन तुम हो सांझे खूप लढे हो जंग देखो तुम्हारा तेज तक तेज औरंग. राजे काय लढला तुम्ही जंग. राजे काय तुमचं ते सामर्थ्य तुमचं तेज आणि सामर्थ्य पाहून आलमगीर तुमच्या समोर गुडघ्यावर आला. खामो आणि औरंगजेब वाट ठाकला. चप 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 एकदम चुप याद रख काय हो हमारे. आणि त्याच वेळी औरंगजेबाची नजर शंभूराजांवरती गेली आणि शंभूराजांना त्याला सवाल फेकला संभा लाखों के पास ती हमारे चलना वार्ता मराठा नाला पाय दक्कन. तू आया बरहानपुरा तू आया सुरा तू लूट के ले गया खजाना बता का खजाना. आणि उसळला छावा हिंदुस्तानचा खजाना इथला मातीचा कण कान मानतो आम्ही सोनं. तो गिळला हिंदुस्तान तो गिळलीस लूट पण आम्ही होणार नाही भिकारी मागणार नाही तुझ्यासारख्याला बोलावून हिंदुस्तान भीक देतो. आजपर्यंतचा इतिहास आमचा आणि संतापला. शेवटी उत्तर झाला याद रख संभा कैद में हो जवाब तो देना ही होगा. या तो जवाब मिलेगा या फिर मौत का सामना करना पड़ेगा. हर लाखों के पास थे 30 साल दिल्ली के गद्दी पे पड़े अंगूर खाता रहा फिर भी ना मिला दक्कन. क्यों लाखों के पास हो के भी हार मिली हमको क्यों. जरूर हमारे हशम शामिल थे तुम्हें बता मेरे कौन से शामिल थे तुम्हें. अरे उसला तत्तासाठी रक्तावर लोटारी जात नाही रामची. आई भवानीचे पुते आम्ही झंजो इथं मरू इथं याद रख वाघाचे पतडे जगता सुद्धा वाघासारखे मृत्यू समोर आला तर मरतातही वाघासारखे. नकोला गुस्ता झाला. शेवटी तरफडला औरंगजेब आणि तरफडलेल्या औरंगजेबानं फरमान सोडलं ले जाओ इसे हमारे नजरों के सामने से दिखा दो इसकी आंखें. हे आंखें जलाती है मैं काट डाल उसकी ज़बान. हे ज़बान बोलती बहुत है. काट डाल उसका जहां पर हमारे सामने है. काट डाल उसके पैर जिसका घुटना टका हमारे सामने है. आणि पाहता पाहता वडभद्र तुळापुरता स्तंभ सजला गेला. ज्या राजानं उन्या पुण्या 32 वर्षाच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने कधी पराभव पाहिला नाही. ज्या राजानं
उन्या 32 वर्षाच्या आयुष्यात खऱ्या अर्थानं कधीही पराभवाचा शिंग पाहिलं नाही. ज्या राजानं आबासाहेबांना दिलेला विश्वासाचा मान स्वतःच्या मृत्यूचाही सोहळा करून साजरा केला, ज्या वाघाला फोडण्याचा कसब चाललं, असा तो वाहक पाहण्यासाठी रयत उभी होती. आणि आज माझा राजा कांजण्यांमध्ये जखडलेला आता मात्र वडवदूर तुळापूरच्या वस्तंभाकडे निघाला होता. सजेचा अंमल सुरू व्हायचा होता. पहिली सजा होती डोळे काढायची, 2 हासी लाल रक्त सळ्या धुरांच्या रेषा हवेत सोडणाऱ्या आणि खऱ्या अर्थाने निखाऱ्यावरती त्या सळ्या उचलल्या, धुराचे लोट सुटत होते आणि त्याच वेळी दोन्ही हापशी निघाले. राजे मात्र साखळदाट वेढलेले आणि त्याच वेळी हापशी पुढे आले. राजे विचार करू लागले, ज्या डोळ्यांनी आजपर्यंत केला इशारती मावळ्यांना, ज्या डोळ्यांनी आजपर्यंत दिला विश्वास आबासाहेबांना, ज्या डोळ्यांनी आजपर्यंत दिलं प्रेम मावळ्यांना आणि ज्या डोळ्यांनी घेतलेल्या प्रत्येक वचनाचा बाण स्वामीवर राखला, डोळे जाणार आता. आणि राजांनी डोळे उघडले, त्या डोळ्यातली आग पाहिली आणि हाशमांनी जागेवर सळ्या टाकल्या. संतापला औरंगजेब, आगे आगे जाना होगा तुम्हें. आणि पुन्हा 2 हशम उभे ठाकले, त्या सळ्या उचलल्या, राजांकडे निघाले. राजे साखळना जाखडलेले, त्याच वेळी दोन्ही हापशी वेगाने पुढे आले. पाहता पाहता नदी आले, बोटा लागलं तर आई ग म्हणणारे आम्ही. राजांच्या डोळ्यात सळ्या गेल्या, डोळ्यात फिरत राहिल्या, डोळ्याच्या खोमण्यात जळून खाक झाल्या, तरी माझा राजा जगदंबचा बोल करत राहिला. राजांची जीभ छाटली, अंगावर मिठाचं पाणी मारत मारत खऱ्या अर्थानं राजांचा कातड पोळून काढलं. बोकोड सोलावास राजांचं सोललेल्या कातडावर मिठाचं पाणी मारलं. हाताची पायाची नख खऱ्या अर्थानं उपटून काढली, तरी माझा राजा शेवटपर्यंत निष्ठेनं खऱ्या अर्थानं जगत राहिला, भगव्याच्या अस्मितेसाठी लढत राहिला. आणि त्याच मातीमध्ये आपण त्या मातीचे जर वारसदार आहोत, तर ज्या राजानं खऱ्या अर्थानं प्राण हसत दिले, त्या राजानं खऱ्या अर्थानं 750 वर्षाचा अंधकार हटवला, त्या राजांच्या जयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं अधिक संख्येनं आपण भाषण केलं आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं इथून पुढच्या काळामध्ये आता अभ्यासही केला नक्की. आणि पालकांना विनंती आहे, आणि सर खऱ्या अर्थानं ही गोष्ट म्हणावीच लागेल की जवळजवळ 150-200 पटसंख्या असताना आज मराठी शाळांची पावलं मागे येण्याचं कारण ना शिक्षक आहे ना विद्यार्थी आहे, पालकांची उदासीनता हे सगळ्यात मोठं कारण आहे. आणि जोपर्यंत ती उदासीनता दूर होणार नाही तोपर्यंत ही लेकरं वास्तवात खऱ्या अर्थानं एक आदर्श व्यक्ती म्हणून पुढे जाणार नाही. ही वास्तवता आहे. मुलांचे आपण पालक आहोत. शाळेत सोडलं म्हणजे आपली जबाबदारी संपत नाही. तिथून पुढं आपल्या जीवनाचा प्रवास आपण कसे करणार आहोत. कारण विचार करा, ज्या मुलांकडं शिक्षणाचं खऱ्या अर्थानं 2 मार्क कमी असतील, पण आपल्या शाळेमध्ये आता सांस्कृतिक जे कार्यक्रम झाले त्यामध्ये आपली मुलं जर खऱ्या अर्थानं प्रथम 2य नंबरवरती असतील, तर आपण खऱ्या अर्थानं शिक्षणाबरोबर इतर ॲक्टिव्हिटीजला ही किती प्राधान्य दिलेलं आहे हे आपल्या लक्षात येईल. त्या शाळेच्या गेटच्या आत महाराष्ट्रातील मराठी शाळेंच्या दुर्दैवातलं पहिलं वाक्य की गाशी गेटच्या आत जर गावचं राजकारण आलं नाही, शाळा वेगानं पुढे गेल्याशिवाय राहत नाही. दुसरी गोष्ट, खऱ्या अर्थानं आज आपल्या खिशात पैसा आहे आणि आपण आपल्या स्टेटस सिम्बॉलसाठी मुलं पाठवतोय, पण तेच वातावरण घरात मुलांना मिळणार नसेल, तुम्ही मराठी शाळेत पाठवा किंवा इंग्रजी मीडियमच्या शाळेत पाठवा, मुलं प्रगती किती करतील हे सगळ्यात मोठा धोका आहे. आणि या सगळ्या प्रश्नांना उत्तरं जर द्यायची असतील तर तेच 50,000 10,000 तुम्ही तुमच्या शाळेमध्ये, तुमच्या शाळेत जर तुम्ही खर्च करायला तयार झालात तर ती शाळा सोन्याहूनही सुंदर होईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. कारण तुमचा पैसा तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी लागणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आता डिजिटल शिक्षण पद्धती ही वेगानं पुढे जाणार. आपल्याकडे डिजिटल बोर्ड आहे का सर? आपल्याकडे डिजिटल बोर्ड आहे. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं आणि विषय तत्वानं पालकांच्या ज्या अपेक्षा आहेत, सर माझी तुम्हाला खऱ्या अर्थानं एक अपेक्षा राहील, जी आपली पालक कमिटी आहे, पालक कमिटीनं येणाऱ्या काळामध्ये पालकांच्या ज्या अपेक्षा आहेत की आपल्या शाळेमध्ये या गोष्टी असाव्यात, या अपेक्षांना खऱ्या अर्थानं त्यांचे प्रत्येक पालकाकडून ते पत्र मागवावं, त्यावर विचार व्हावा. त्यासाठीचा जो निधी आहे, कारण शासन दरबारी निधी म्हटलं की त्याला वेळ आणि काळ राहत
नाही. पण जर विद्यार्थी पालक म्हणून 50,000 न भरता 10,000 भरून जर पुढं आले आणि या गोष्टी आम्हाला मिळाल्याच पाहिजेत, ही जेव्हा खऱ्या अर्थानं पालकांची मानसिकता तयार होईल तेव्हा खऱ्या अर्थानं तेही बदल या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण शिक्षकांची शिक्षण पद्धती आणि त्यांचं शिक्षण हे नक्कीच तुमच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेपेक्षा जास्त, कारण सेटनेट झाल्याशिवाय इथं रुजू होता येत नाही. आणि सेटनेट होऊन आलेले जर शिक्षक असतील तर खऱ्या अर्थानं ते तुमच्या मुलांना चांगलं शिकवणार. आणि जर तुमच्या मुलांना काही कळत नसेल तर पालक म्हणून आपण शाळेत किती वेळा येतो, किती वेळा समजावून सांगतो. आपल्या पाल्याच्या चुका असू द्या किंवा शिक्षकांची एखादी गोष्ट पटली नाही तर शिक्षकांपर्यंत ती पोचवतो का, हे प्रश्न जेव्हा आपल्याला तयार होत नाहीत तेव्हा या गोष्टींमधले बदल. आणि पालक कमिटीला विनंती आहे सर, आता आठवड्यातून आपले सगळे दिवसाचा जो ड्रेस आहे तर एक शनिवार मुलांच्या ॲक्टिव्हिटी, कारण बऱ्याच मम्मांना, ज्या मम्माला इंग्रजी शाळेतलं काहीच कळत आणि 70% पालक फक्त बायको सांगते म्हणून इंग्रजी मीडियमला पाठवत आहे सर, नाही ती 2 दिवस रुसून बसल्याशिवाय राहत. बरं, ती रुसून बसल्यानंतर घरातलं वातावरण बदलतं म्हणून ऐकायचं म्हणून ऐकलं. बरं, ती खऱ्या अर्थानं इकडं जर मुलाला पाठवायचं म्हटलं तर कधीच पालक सभेला येत, पण पॅरेंट मिटिंगचा फक्त SMS ग्रुप पडला का ती त्याच्या मागं बुंगा घेऊन लागती. उद्या पॅरेंट मिटिंग आहे, पॅरेंट मिटिंग आहे, पॅरेंट मिटिंग आहे, आणि तिला फक्त पॅरेंटचं स्पेलिंग लिहायला सांगा. बरं, गेल्यानंतर कोणत्या हॉटेलला थांबायचं, नाश्ता करायचं, हिच्यावर तिचे 20 मिनटं टेन्शन आहे. ही वास्तवता आहे. फक्त शेजारच्याचा मुलगा जातो म्हणून आपलं कार्ट पिवळ्या डब्यात गेलं पाहिजे ही मानसिकता टाकून द्या. बरं, तिकडं जेवढा त्या मुलाचा वेळ जातोय तेवढा मुलाला वेळ तुम्ही इथं द्या. तुम्ही तिकडं जेवढा वेळ देताय तेवढा आपल्या शाळेत द्या. काही बदल होणार नाहीत का? बरं, इथं लोकांची मुलं शिकत नाही, आपली मुलं शिकतायत, आणि जिथं आपली मुलं शिकतायत तिथं आपल्यालाच वेळ नसेल तर आपण कितीही प्रयत्न केल्या बदल होईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधा, त्यावर विचार करा, एक पाऊल पुढं टाका. शिक्षक खऱ्या अर्थानं पुढची 2 पावलं पुढं टाकतील, पण त्यासाठी आपण उभं राहणं गरजेचं आहे. आपण त्यासाठी पुढं येणं गरजेचं आहे. आता खऱ्या अर्थानं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत रोजचे डबे वेगळे आहेत, बरोबर. आता आपल्याकडं रोज भात असतो, बरोबर ना. आता मला सांगा, जर हेच निधी आपण देऊ शकलो, शाळेमध्ये 10,000 रुपये प्रत्येक पालकानं जर काढले तर पटसंख्या जेवढी आहे त्यानुसार विचार केला तर मुलांसाठी आपण काही पैसे टाकून रोजचा आहार बदलू शकत नाही का? पण त्यासाठी पहिल्यांदा पालकांनी पुढे येणं गरजेचं नाही का? बरं, खाणार जे आहेत ते आपलीच मुलं आहेत की नाही? मग हे बदल आपल्या मुलांमध्ये करू शकत नाही का? स्पोर्टचा डेस आपल्या मुलांसाठी आहे का आठवड्यातून 1 दिवस? एक विनंती करतो सर, आठवड्यातून 1 दिवस, 1 शनिवार, आनंदी शनिवार म्हणून त्या मुलांना तो ड्रेस द्या. म्हणजे तो खऱ्या अर्थानं प्रत्येक पालकाची एवढी परिस्थिती आहे, कारण 499चा रिचार्ज जिओचा आपण मारू शकतो आणि मला वाटतं त्या ड्रेसची पूर्ण किंमत 382 रुपये काहीतरी आहे. म्हणजे 1 रिचार्ज कमी करून तो ड्रेस मुलांना देऊ शकतो. आता मी तुमचं सांगत नाही, माझ्या स्वतःच्या शाळेमध्ये मी सांगितलं, माझ्या मुलाला पाठवल्यानंतर का आपण 3-3 हजार रुपये समजा काढा, 500 मुलं असतील तर जे पैसे निर्माण होतील त्यातून आपण लॅब उभी करू. ती लॅब उभी करू म्हटल्यानंतर काही पालक माझ्याकडे आले, ज्या पालकांना 10-10 आणि 12-12 एकर जमीन आहे, आणि त्यांनी मला सांगितलं, सर तुम्ही म्हटलेत ना, मग आता आमचे पैसे तुम्हीच भरा. मग त्यांना म्हटलं, उद्या तुमच्या मुलाची प्रॉपर्टी त्याच्या नावावर करताना 2 एकर माझ्या नावावर करा. आपल्या मुलांना, कारण सायकोलॉजी असं सांगते, मुलांची कपडे, जर मुलं फाटकी कपडे घालून आली आणि मुलं धुतलेलं शर्ट इस्त्री करून आले, त्या मुलांच्या वागण्यात फरक पडतो. आणि तो फरक जर तुम्हाला खऱ्या अर्थानं करायचा असेल, कारण खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर जसं गाव तसं मुलं घडतात, जसं वेश तसं मुलं वागतात, आणि जशी भाषा तशी मुलं रिॲक्ट होतात. आता त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर तो 1 दिवस आनंदी शनिवारचा आपल्याकडे यावा ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि कळकळीची पालकांना विनंती पुन्हा करेल की पालक म्हणून थोडं बदला, मुलांना थोडा वेळ द्या, एवढी अपेक्षा व्यक्त करतो. माझं काहीच नाही हो, तुम्ही माझ्याबद्दल खऱ्या अर्थानं तुम्ही कदाचित म्हणाल की मग तुम्ही बोललात, तुम्ही गेलात, त्यानंतर आमचं आहे असं चालू आहे. काही नाही,
उद्या मुलं तुमची आहेत आणि ती जर बिघडली तर तुमचं कुळाचा नाश आहे. ती घडली तुमचं कुळ पुढं जाणार आहे. ती घडावी म्हणून आपण किती वेळ देतोय याचा विचार करा. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर आज तुमचे जे पैसे वाचतायत हे सत्कारने लावा. पैशाच्या बाजारावर शाळा चालत नाही, संस्कारांच्या बळावर खऱ्या अर्थानं देश चालतो. हे जीवनात कधी विसरू नका एवढी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी खऱ्या अर्थानं थांबतो. आदरणीय सर्व क्षेत्रातील आलेले मान्यवर त्यांचे ऋण व्यक्त करतो. आणि दादा विशेषतः तुमचे ऋण या ठिकाणी आवर्जून व्यक्त करतो. कारण एखादा माणूस कसा असावा आणि शाळेबद्दलचं प्रेम कसं असावं वास्तवात फक्त इथं बोलायचं म्हणून नाही, पण प्रांजळपणे सांगतो याबाबत खऱ्या अर्थानं तुमची जी भूमिका पहिल्या दिवसापासून होती ती भूमिका या ठिकाणी वाखाणण्याजोगी होती. आज दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव सावताळ तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर या शाळेमध्ये एक आगळा वेगळा असा कार्यक्रम आयोजित केला होता. मराठी शाळा टिकल्या पाहिजेत या विषयावर महाराष्ट्रभर नावाजलेले शिवशंभू व्याख्याते प्रसिद्ध कीर्तनकार सन्माननीय प्राध्यापक निलेश महाराज कोरडे यांचं जाहीर असं व्याख्यान झालं. या व्याख्यानाचा विषय चला जग घडवूया मराठी शाळा टिकूया या विषयावर झालं. महाराजांनी पालक व विद्यार्थी यांच्या जबाबदाऱ्या, त्याचप्रमाणे गाव व शाळा यांचे संबंध, त्याचप्रमाणे शाळेचा विकास आणि मराठी भाषेचं महत्त्व या संबंधी खूप छान असं मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे शाळा, विद्यार्थी व पालक यांचा त्रिकोण जर जुळून आला तर निश्चितपणे शाळा यशस्वी होतात. या संदर्भात महाराजांनी मार्गदर्शन केलं. आणि जाता जाता शिवशंभू व्याख्यानावर आधारित छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास अगदी डोळ्यात पाणी आणेल या पद्धतीने महाराजांनी सांगितला. अतिशय सुंदर हा मराठी शाळा टिकल्या पाहिजेत या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला. आणि सर्व ग्रामस्थांनी देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आणि सुंदर रीतीने हा कार्यक्रम पार पाडल्याबद्दल महाराजांचं तसेच ग्रामस्थांचं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव सावताळच्या वतीनं या ठिकाणी मी आभार मानतो, धन्यवाद देतो. मी शुभांगी संदीप खंडाळे, गाव वडगाव सावताळ. मी सर्वप्रथम सरांचे आभार मानते. आम्हाला ही अपेक्षा नाही आहे की आमची मुलं नोकरीला लागावीत. आम्हाला ही अपेक्षा आहे की मुलं कशी घडावीत, मानव हा कसा घडला पाहिजे ही अपेक्षा आम्हाला आहे. आणि आम्ही हीच अपेक्षा सरांकडून पण करतो. ते निश्चित देण्याचा प्रयत्न पण करतील. यासाठी पालकांनी पण खूप शाळेसाठी टाइम दिला पाहिजे आणि महत्त्व बी दिलं पाहिजे शाळेला. मराठी शाळा कशी घडली पाहिजे याकडे लक्ष दिलं पाहिजे एवढीच मी प्रार्थना करू. बस. आजचा कार्यक्रम खूप छान झाला आणि खूप त्यामधून आदर्श घेण्यासारखा होता. आणि काहीतरी बरंचसं काही आम्हाला देऊन गेले त्याच्यामधून. पालक कसा असला पाहिजे, विद्यार्थी कसा घडला पाहिजे आणि पालकांनी विद्यार्थ्यांना कसं मार्गदर्शन केलं पाहिजे आणि हे त्यांच्या माध्यमातून आम्हाला समजून गेलं. माझे नाव आरबी ज्ञानेश्वर हार्दे, इयत्ता 4थी. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव सावताळ. आज आमच्या शाळेत 6 फेब्रुवारी 2026 रोजी निलेश कोरडे महाराजांचे व्याख्यान झाले. त्यांनी शाळेचे महत्त्व आणि आम्हाला मार्गदर्शन केले आणि त्यांनी संभाजी महाराजांविषयी खूप छान इतिहास सांगितला. पालकांनी मोबाईल विद्यार्थ्यांसमोर पाहू नये हे त्यांनी पालकांना पटवून दिले. महाराजांनी आम्हाला मोबाईल नाही पाहिजे याविषयी सांगितले, म्हणून मी यापुढे मोबाईल न पाहता अभ्यास करेन. नमस्कार, माझे नाव दर्शनी संदीप खंडाळे. मी इयत्ता 3री शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव सावताळ. सरांनी आज आम्हाला खूप छान मार्गदर्शन केले. त्यांनी आम्हाला मोबाईल पाहायचा का नाही हे सांगितले.